मग ते मागे वळून बघा, 1990ची गोष्ट बघा. व्हॉट हॅपन इन 1990, की भारतावर अत्यंत कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. आता शेअर मार्केटमध्ये मॅडम दोन प्रकार आहेत. जसं मॅडमनी सांगितलं की खूप जण बर्बाद होतात, तर इक्विटीमध्ये कोणी बर्बाद शक्यतो होत नाही. खूपच महत्त्वाची टीप दिली. या टीप खूप महत्त्वाच्या असतात. की धीरूभाई अंबानींनी पहिलं पेट्रोकेमिकल या क्षेत्रामध्ये हे केलं, नंतर धाग्यामध्ये केलंय, आणि आता त्यांची जी पिढी आहे ती कुठे आलेली आहे? कुठे आली आहे? कम्युनिकेशन IT सेक्टरमध्ये. म्हणजे बदल करत गेले म्हणून ते टिकले. शेअर मार्केटचा किंवा मार्केटबद्दल ऐकत असताना आम्ही अलीकडे एक नवीन शब्द सतत ऐकत असतो की मार्केटचं मानसशास्त्रीय आकलन. तर हे नेमकं काय आहे? म्हणजे जिथं आपल्याला ज्योतिषशास्त्राचा संबंध शरीर रचनाशास्त्राशी, मेडिकल सायन्सशी लावता येतो, तसा शेअर मार्केटशी सुद्धा लावता येतो. श्री ज्योतिष संशोधन केंद्र आयोजित, अभिजित प्रतिष्ठान मुंबई प्रायोजित चला भविष्यवेत्ता घडवूया या शिबिरात शेअर मार्केट हा तरुणांचा अत्यंत आवडीचा विषय, किंबहुना 21व्या शतकात या विषयाने प्रत्येकाच्या मनाला भुरळ घातली आहे. तुमचा व्यवसाय कोणताही असा, तुम्ही कुठूनही कितीही इन्कम तुमचं असेल, तरीसुद्धा तुम्हाला उत्पन्नाचं एक स्वतंत्र स्तोत्र म्हणून आज शेअर मार्केटकडे बघितलं जातं. शेअर मार्केट आणि याचा अभ्यास हे एऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. कारण या मार्केटमध्ये जेवढ्या जास्त संधी आहेत तेवढेच मोठे धोके आहेत, आणि हे धोके अनेकांना नेस्तनाबूत होताना मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे शेअर मार्केटसारख्या विषयाला पटकन हात लावणं हे सहसा ज्योतिषी टाळतात. असं असताना देखील श्री संजय बुधवन सर यांनी शेअर मार्केटचा सातत्याने अभ्यास केला. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी मागील काही वर्षाचे कॅलेंडर तयार केलेले एकदा सर मला असं आठवतं आपण पाहिले होते. आणि त्यांची एक सिस्टीम आहे ती खूपच वेगळी आहे. ती त्यांची ओळख म्हणून मी तुम्हाला सांगते. काय असतं ना की ओळख म्हणून फक्त शिक्षण आणि डिग्री सांगण्यापेक्षा त्यांचं कार्य करण्याची पद्धत ही जास्त महत्त्वाची असते. त्यांची एक सिस्टीम आहे शेअर मार्केटमध्ये. म्हणजे जेव्हा ते या मार्केटमध्ये आले त्याच्या अगोदर कित्येक वर्ष डे टू डे ते लिहित होते की मार्केटची आजची स्थिती काय होणार आहे. ही प्रचंड चिकाटी लागते. ती चिकाटी त्यांनी जपली, किंबहुना नंतर त्या प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन केलं. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी कॅल्क्युलेशन केलं की आपले रिझल्ट किती टक्के बरोबर आले, ते टक्के मी सांगू शकते, पण मला असं वाटतं आपण सरांकडून ऐकावेत. सर किती टक्के रिझल्ट आले होते? ते 80%च्या वर आहे, 82% क्या जास्त बात आहे, जोरात टाळ्या. ही कर्तृत्वाची उंची आपण म्हणू शकतो. आज बुधवन सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन घेणार, अभ्यास करणार, शास्त्र म्हणून अभ्यास करणार की ज्योतिषशास्त्र आणि शेअर मार्केट, आणि त्याशिवाय स्वतंत्र शेअर मार्केटचा देखील आपल्याला अभ्यास करायची एक संधी मिळणार आहे. सर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल की आपण जेव्हा शेअर मार्केटचा विचार करतो तेव्हा शेअर मार्केटचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याबद्दल काय सांगाल? पूर्वी धर्मसत्ताक राज्य पद्धती होती जगभरामध्ये. त्यानंतर युरोप, अमेरिकेसारख्या देशांमध्ये राजसत्ताक पद्धती निर्माण झाल्या, आणि 16व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. कोणत्याही औद्योगिक क्रांतीचा किंवा एका मोठ्या बदलाचा प्लुटो हा ग्रह महत्वाचा असतो, ठरतो. जसं सरांनी पण सगळे सन्मान्य शरद जोशी सर आमचे गुरुवर आहे, त्यांनी सुद्धा त्या प्लुटोचे ॲस्पेक्ट अनेक सांगितले आपल्यासमोर. शनी प्लुटो, रवी प्लुटो किंवा काय काय. ते प्लुटो हा ग्रह 244 वर्ष तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. त्याचा एक सायकल 244 वर्षांचा आहे, म्हणजे 250 वर्षाचा जवळजवळ पकडा राशीचक्र पूर्ण करण्यासाठी. तर असं 500 वर्षाची सायकल पूर्ण झालेलं आहे जवळपास 16व्या शतकापासून. आणि त्यानुसार त्याच्यामध्ये ते टप्पे बदलत गेलेले आहेत. जसं पहिला औद्योगिक क्रांती एक वेगळ्या लेवलला झाली, त्यानंतरची वेगळी क्रांती झाली, राज्यक्रांत्या सुद्धा झाल्या, भांडवलशाही एक व्यवस्था निर्माण झाली, आणि आता सुद्धा आणखी एक वेगळा टप्पा आता सुरू झालेला आहे. जसं IT चा एक टप्पा येऊन गेला,
आता आयटीच्याही पुढे आपण चाललेलो आहोत आणि ते म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सकाळीच आमचे गुरुवर्य परम आदरणीय सन्माननीय सुनील पुरे सर यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती. आम्ही तिघही चर्चा करत होतो, जोशी सर पण आहे, ती AI बाबत की AI हे कशा रीतीने या पुढील काळामध्ये काम करणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्याच्या अंतर्गत येणाऱ्या काही गोष्टी तर ह्या भन्नाट आहेत अगदी. आज मला सांगा की पुस्तक लिहायचं असेल तर पूर्वी आपल्याला त्याच्यावर खूप मंथन करावं लागायचं, त्याच्यावर काही नोट्स काढाव्या लागायच्या, बरंच काय काय संदर्भ वगैरे घ्यावे लागायचे. पण आज तुम्हाला सांगतो मी की 1 तासाच्यात तुम्ही पुस्तक लिहू शकता ChatGPTचा वापर करून. 1 तासाच्यात कोणत्याही विषयावरचं पुस्तक, कितीही क्लिष्ट विषय असेल, टेक्निकल असेल, म्हणजे जग इतकं पुढे गेलंय तर आपल्याला सुद्धा जगाबरोबर चालवं लागणार आहे. म्हणून येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते AIचं जग आहे, डाटा सायन्सचं जग आहे, हे अधिक प्रगत जग आहे. त्यामुळे ज्योतिषांना, वास्तुतज्ञांना आणि आपल्या सर्वांनाच त्याचं अपडेटिंग स्वतः आपल्याला करावं लागणार आहे. तरच आपण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहू, नाही तर आपण मागे पडू आणि नष्ट होऊ. हा जगाचा नियम आहे. जे जे उपयुक्त नाही किंवा जे जे जगाच्या बरोबर चालत नाही ते नष्ट होतात काळोखामध्ये. मग ते डायनोसॉर असतील किंवा दुसरे कोणतेही प्राणी असतील. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये जसं मॅडमचं भविष्य काय असणार आहे, त्या भविष्यामध्ये ह्या AIचं जे त्याने निर्माण केलेल्या ज्या जे काही चॅलेंजेस आहेत, जे चांगल्या गोष्टी आहेत तसे चॅलेंजेस सुद्धा आहेत, तर ते सुद्धा आपल्याला सगळे समजून घ्यावे लागतील. आणि मला विश्वास आहे की आपण कोणत्याही काळामध्ये जर त्या काळाला संगत वागलो, समजून घेतलं तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. म्हणून येणारा ट्रेंड बदलता आला पाहिजे. मी एक उदाहरण सांगेल की धीरूभाई अंबानींनी पहिलं पेट्रोकेमिकल या क्षेत्रामध्ये हे केलं, नंतर धाग्यामध्ये गेले आणि आता त्यांची जी पिढी आहे ती कुठे आलेली आहे, कुठे आली आहे, कम्युनिकेशन IT सेक्टरमध्ये. म्हणजे बदल करत गेले म्हणून ते टिकले. जे अजूनही नायलॉनचे धागे बनवत राहिले असते, टेरिकॉटचं कापड, तर ते यशस्वी ठरू शकले नसते. काळोखामध्ये नंतर ते मागे पडले असते. तर हे जसे त्यांनी काळोखामध्ये आपल्या याच्यामध्ये बदल घडवून आणले, तसे बदल आपल्याला सुद्धा त्यांची नोंद करणं हे आवश्यक आहे आपल्याकडे. आणि त्या नोंदीप्रमाणे आपल्याला पुढे गेलं पाहिजे. म्हणून प्लुटोच्या 2 सायकल झालेल्या आहेत, 3रं सायकल आता होणार आहे. त्याचबरोबर नेपच्यूनचे तुमच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती मी सांगेल की 14 चुकून झालं आहे, 164 आहे. 164 इयर्सचं सायकल आहे नेपच्यूनचं. तर ती नोट्समध्ये कृपा करून दुरुस्ती करून घ्या, प्रिंटिंग मिस्टेक आहे. ते नेपच्यूनचं सायकल 164 इयर्सचं आहे. तर अशा पद्धतीने बदल हे घडत असतात आणि त्याला आपल्याला सामोरं गेलं पाहिजे. खूपच छान सर. सर हाडाचे ज्योतिषी आहेत, त्यांना आपण भूतकाळ विचारला, ते भविष्य काळावर पोहोचले. आपण त्यांना पुन्हा भूतकाळ विचारू. सर आम्हाला शेअर मार्केटचं भूतकाळ अगोदर जाणून घ्यायचं आहे, मग आपण भविष्यात जाणार आहोत. आपल्या देशाविषयीचा विचार केला तर 20व्या शतकामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे प्रथम स्थापन झालं 1918च्या सुमारास. आणि त्याची कुंडली सुद्धा उपलब्ध आहे. जसं भारत देशाची कुंडली सरांनी सकाळी मांडली वृषभ लग्नाची, तसेच आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुद्धा वृषभ लग्नाची कुंडली आहे. फक्त भारताच्या कुंडलीत लग्नस्थानात राहू आहे आणि BSEच्या कुंडलीत गुरु आहे. हा फरक आहे, हा महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे इट इज व्हेरी सप्लिमेंटरी टू द अवर कंट्री असं म्हणता येईल शेअर मार्केटविषयी. आणि आता जे NSE जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज नंतर जे आलेलं आहे ते आता एकदम 20व्या शतकाच्या शेवटी आलेलं आहे. त्यामुळे त्याचा काळ हा कमी आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जास्त आहे. आणि दोन्ही स्टॉक एक्सचेंज हे कार्यरत काम करतात आपल्या याच्यामध्ये. दोन्हीच्या अंतर्गत येणाऱ्या काही कॉमन कंपन्या आहेत, काही वेगवेगळ्या सुद्धा कंपन्या आहेत. आणि त्याच्यामध्ये फक्त त्याचा नियम असा आहे की NSEची तुम्ही घेतलेला इक्विटीचा शेअर हा तुम्हाला BSEला पण विकता येतो आणि NSEमध्ये पण विकता येतो, पण BSEचा NSEमध्ये विकता येत नाही. म्हणून NSEचे शेअर घ्यावे असं एक मानलं जातं. खूपच छान. शेअर मार्केट आणि ज्योतिषशास्त्र यांचा संबंध जोडता येईल का, आणि जोडायचा असेल तर तो कसा? माझ्या मते फक्त शेअर मार्केटच नाही की कोणत्याही शास्त्राशी ज्योतिषशास्त्र आपलं एक एवढं महान शास्त्र आहे की संबंध हा आपण लावू शकतो. मग मेडिकल सायन्स असेल, मी मागे 25 डॉक्टरांची मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीची बॅच घेतली. सगळे MD डॉक्टर होते. मी त्यांना सर्वप्रथम पहिल्याच लेक्चरला सांगितलं की तुम्हाला शरीर रचनाशास्त्राचा तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा अद्वितीय आणि खूप चांगला आहे नक्कीच, परंतु ज्योतिषशास्त्राचा आपल्याला मेडिकलमध्ये कसा उपयोग करता येईल यामध्ये मी तुम्हाला काही थोडंफार आपण चर्चा करू शकू आणि मार्गदर्शन करू शकतो. काही क्रोनिकल डिसिजेससाठी, साधे डिसिजेसचं काही सगळेच ओळखतात.
आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जगभरातील सुद्धा काही डॉक्टर त्या माझ्या बॅचमध्ये होते. म्हणजे जिथं आपल्याला ज्योतिषशास्त्राचा संबंध शरीर रचनाशास्त्राशी, मेडिकल सायन्सशी लावता येतो, तसा शेअर मार्केटशी सुद्धा लावता येतो. तो कसा? तर प्रथम राशी, 12 राशी, मेषपासून तर मीनपर्यंत त्यांची जी तत्त्व आहेत, त्यांचे जे लॉर्ड आहेत, मालक आहेत, मंगळ, शुक्र, गुरु, बुध, जे काही, तर त्या प्रत्येक राशीचा संबंध वेगवेगळ्या सेक्टरशी आहे. जसं मेष राशी म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे की अग्नितत्वाची राशी आहे, फायर एलिमेंट आहे, तर तिथं एनर्जी सेक्टर आलं. मंगळ ग्रहाची राशी असल्यामुळे पॉवर सेक्टर आलं, हेल्थ केअर सेंटर आलं, पॅथॉलॉजी आली, कॉपर आलं. सांगितलं ना कॉपर लावा, ते कॉपर का लावायला सांगतात पूर्वेला? कारण ती मंगळाचं संवहन करणारं, ऊर्जेचं संवहन करणारं असं एक धातू आहे जो मंगळाच्या अंडर आहे. म्हणजे असे ते मेषपासून तर मीनपर्यंत प्रत्येक राशीची विभागणी आपण वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये सुद्धा केलेली आहे. त्यानंतर प्रत्येक ग्रहाची विभागणी केली आहे सेक्टर्समध्ये, आणि त्याच्यानंतर प्रत्येक भावाची विभागणी आपण विविध सेक्टर्समध्ये केलेली आहे. जसं मिथून म्हटलं की बुध म्हटलं की कम्युनिकेशन सेक्टर आलं, IT सेक्टर आलं, दळणवळणाची साधनं आली, हे सगळे आले. बुधाचा विचार केला की कन्या म्हटलं तर पब्लिकेशन आलं, सगळं आलं. तर असे सेक्टर आपण त्यांचे विभागणी, क्लासिफिकेशन करून समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूपच छान. आज आपण सकाळी देखील अभ्यास केला की ग्रहांची कारकत्व आणि राशीची कारकत्व ही अत्यंत महत्त्वाची असतात, आणि तोच विभाग इथे पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये येतोय. ग्रहांच्या कारकत्वांना अनुसरून असलेले ग्रह जेव्हा सकारात्मक वाटचाल करतात तेव्हा त्या प्रोडक्टशी संबंधित असलेले शेअर्स वर जातात, असं आपण म्हणू शकतो का? हो. जेव्हा ग्रह स्वतःच्या राशीमध्ये असेल, जसं आता मंगळ हा मेष राशी त्याची स्वतःची राशी आहे, वृश्चिक ही स्वतःची राशी आहे, तर जेव्हा तो स्वतःच्या राशीत जाईल तेव्हा त्याने डेव्हलप केलेले जे सेक्टर्स आहेत तर त्याच्यामध्ये तेजी येते, हे आढळून आलेलं आहे. असं अनेकदा आम्ही बघितलं की जेव्हा वृश्चिकात मंगळ होता तेव्हा मी सांगितलं की कॉपरचे सेक्टर जे आहे, कॉपर आहे, वगैरे वगैरे कंपनी आहे, तुम्ही पण डाटा चेक करू शकता, ती यावर जाते आणि त्या जवळजवळ 200 फूटवर गेल्या तेव्हापासून. वृश्चिकात मंगळ होतं तेव्हापासून. म्हणजे हे काय झालं की हे आपल्याला टाळता येतं. म्हणजे पापग्रह असतील, मंगळासारखे, राहूसारखे, शनीसारखे, रवीसारखे, रवीसुद्धा पापग्रह आहे, तर त्याच्यासारखे असल्यानंतर त्याच्यात वाढ होईल. वेअर ॲज जेव्हा शुक्रासारखा ग्रह आहे, अंतर्ग्रह आहे, शुभग्रह आहे, गुरुसारखा शुभग्रह आहे, तो जेव्हा स्वतःच्या राशीमध्ये येईल तेव्हा तो काय करेल, त्या सेक्टरमध्ये तो स्वस्त करेल, त्या सेक्टरला महाग करणार नाही. हा फरक आहे दोघा याच्यातला, पण मुवमेंट येणार एवढं नक्की. खूपच छान. ग्रह प्रत्येकच गोष्टीवर परिणाम करत असतात. शेअर मार्केटचा किंवा मार्केटबद्दल ऐकत असताना आम्ही अलीकडे एक नवीन शब्द सतत ऐकत असतो की मार्केटचं मानसशास्त्रीय आकलन. तर हे नेमकं काय आहे? मानसशास्त्रीय आकलन असं आहे की मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो, लगेच लक्षात येईल की शेअर मार्केट कसं काम करतं, काय टाळायला पाहिजे तिथे. एक ना जावई होता, तो आपल्या सासरवाडीला गेला. तर सासरवाडीला गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जावयाची खूप बडदास्त ठेवली जाते, सगळेजण आजूबाजूला त्याच्या फिरत असतात, काय पाहिजे काय पाहिजे, आणि असं करून. आणि जुना काळ होता तेव्हा ते धोतर वगैरे नेसायचे असेल, आणि मग तो जावयाला तो पुरण चढते एकदम, काय मान आहे मला बघा, तो स्वतःला मोठा समजला. आणि त्या गावामध्ये जसं काल अमावस्या होती तशी त्या दिवशी अमावस्या होती, तसे 2-4 माणसं आलेले होते. ते 2-4 माणसं त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती की आमच्या इथे ना एक स्मशान आहे की तिथं अमावस्याला कोणी जाऊ शकत नाही. बोलले का? तर बोलले नाही, तिथे तो जातो पण बोलू शकतो, भूत आहे तिथे, तर ते पकडतो आणि तो मरतो माणूस. तर जावायला पण पुरण करतो, मला मी जातो, लावा पैसे. ते बोलले चालेल, पैसे लावले. आणि याला म्हणाले काय करायचं, तिथे जावं, एक बोर्ड आहे, एक बोर्ड लावून यायचं त्या झाडाला, म्हणजे आम्हाला समजेल सकाळी की हा तू खरोखर जोडणार. हा गेला, त्याने बोर्ड लावला, जसं बोर्ड लावला तसा वळला, तसंच त्याला कोणीतरी खेचतंय असं भासलं. आणि तो घाबरला, बापरे, गावकरी सांगत होते खरं तर नव्हतं, भूत तर खरोखर नाही ना, अरे सोड अरे सोड, तरी त्याला काही सोडलं नाही. तो घाबरून हार्ट अटॅक येऊन मेला तिथेच. सगळे गेले गावकरी, बापरे बघा आम्ही सांगत होतो, हे जावयाने ऐकलं नाही आणि आम्हाला. तर खरी गोष्ट काय होती की तो खेळ रोखताना त्याचा धोताना तर सोगा त्याच्यात अडकला होता, आणि म्हणून तो वळला तरी ते खिचल्यासारखं त्याला वाटत होतं. तर तिथे असं काही भूत वगैरे नव्हतं. हा भास आभासाचा खेळ आहे. तसं मार्केटमध्ये
मासाचे फार मोठे खेळ चालतात आणि हे खेळ जर तुम्हाला समजून घेतला आणि तुम्ही घरवरला नाही आणि ते समजता आले तर तुम्हाला त्याच्यातून काही नुकसान होणार नाही असं मला वाटतं. खूपच छान. भास आणि आभास या जगात आपण वावरत असताना मन प्रबळ असणं अत्यंत आवश्यक आहे, चंद्र प्रबळ असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा शेअर मार्केट खरेदी करतो तर खरेदी आणि विक्री याच्या मेळ कसा साधावा? अगदी सोपं आहे बघा. जेव्हा मार्केट पडतं ना खाली तेव्हा लोक उलटं करतात, ते घाबरतात आणि शेअर विकून टाकतात. आणि त्याच वेळेला हे मार्केटमध्ये जे मोठे प्लेअर आहेत ते सगळे शेअर खरेदी करून ठेवतात. आणि जेव्हा खूप उंच जायला लागतं मार्केट तेव्हा टीव्हीवर पण आपण बघतो ते अनेक युट्यूबवर वगैरे सांगतात आम्ही खरीदलो, आम्ही ऊंचा जाने वाला आहे, हे होने वाला आहे, करोडपती बनने वाले हे आपलं आणि ते करोडपती होतं. तर उंचा जानेवाला ऑलरेडी उंच केलेला असतो, तो खाली येणार असतो आणि त्यांना हे बोलण्यासाठी काहीतरी मिळालेलं असतं. तर हे जे ॲप्स आहेत ते आपल्याला समजून घेतले पाहिजेत. म्हणजे ज्यावेळेला एकदम खाली एंट्री पॉईंट येईल, जे मार्केट एकदम खाली येईल त्यावेळेला तुम्ही नक्की एंट्री करा. मी तुम्हाला आत्तापासून सांगून ठेवतो की एप्रिल 1 वीकमध्ये असे मोठे एंट्री पॉईंट ओपन होणार आहेत 2024ला आणि तेव्हा तुम्ही नक्की एंटर करा. तुम्हाला नाही फायदा झाला तर फ्युचरची मला सांगा. खूपच महत्त्वाची टीप दिली. या टीप खूप महत्त्वाच्या असतात. कोणत्या सेक्टरमध्ये करावी ही सुद्धा टीप आपल्याला लागेल. म्हणून आपण पुढचा प्रश्न सरांना असा विचारू की ग्रहांचं राशीचक्र पूर्ण करण्याचं वेळापत्रक आणि सेक्टरनिहाय ग्रहांचे परिणाम याचं कॉम्बिनेशन कसं साधावं ते आम्हाला प्रॅक्टिकली सांगावं. खूप छान प्रश्न आहे. शनीसारखा ग्रह जो आहे तो शनीच्या राशी कोणत्या आहेत? मकरचं तत्व काय आहे? पृथ्वी तत्व आहे. कोणतं पृथ्वी तत्व आहे? शर पृथ्वी तत्व आहे. आणि शनीमध्ये संपत्ती आहे की नाही? हा आहे. कोणती आहे? जमिनीच्या खालची संपत्ती आहे. मकर राशी म्हणजे जमिनीखालची भाग आहे. मायनिंग आहे. माइन्स मध्ये खाणीमध्ये सापडणारे जे धातू वगैरे आहेत मेनली हे सगळी सोन्याची संपत्ती आहे. त्या क्रूड ऑइलवर अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. क्रूड ऑइलमध्ये गडबड झाली की सगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गडबड होते, सगळ्या देशांच्या शेअर मार्केटमध्ये गडबड होते, आपले खिसे पण खाली होतात कारण महागाई वाढते, इन्फ्लेशन रेट वाढतो. म्हणून क्रूड ऑइलच्या किमतीवर आपल्याला बारीक लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून मकर राशीमध्ये होणारे जे काही मोमेंट्स असतील त्या आपण आता महत्त्वाच्या इथे बघायला पाहिजेत. आणि जसं प्लुटो जेव्हा एंट्री केली होती प्लुटोने मकर राशीत, तर तेव्हा त्याने बरेच मोठे मोठे हे आणले. एकतर ऑइलच्या प्राईस वाढल्या होत्या तेव्हा, त्याच्यानंतर पॅन्डेमिक सिच्युएशन त्याच्यानंतर आली प्लुटो ग्रहामुळे, अनेक सिच्युएशन आणल्या. कारण ते एक ट्रान्सफॉर्मेशन आहे जे 22-23 वर्षासाठी होतं एका राशीत. म्हणून शनीचा संबंध त्या सर्व गोष्टींशी आहे, लोखंडाशी आहे, स्टीलशी आहे, कोळशाशी आहे. तर कोळसा आणि हिरा याच्यामध्ये काय फरक आहे? कोणी सायन्सचा आहे का इथे माणूस? सायन्स शिकलेले? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कोल अँड डायमंड? दोन्हीमध्ये स्ट्रक्चरचा फरक आहे. फक्त कार्बन संयुगच आहेत दोन्ही आणि दोन्ही एकाच ठिकाणी मिळतात. फक्त फरक एवढाच आहे की दोन्हीच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे जेव्हा संयुग बनतं त्या संयुगामध्ये जे स्ट्रक्चर असतं, हिऱ्यामध्ये हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे आणि कार्बनमध्ये अनइव्हन स्ट्रक्चर आहे. उत्तर खूप छान दिलंय. फक्त मी त्यांना थोडीशी पुस्ती जोडेल अजून. काय वाटलं जरा? व्हेरी गुड. स्ट्रक्चरमध्ये फरक आहे, त्यांचं उत्तर परफेक्ट आहे. पण एकाच फक्त याचा फरक आहे, एका अणूचा. आणि हिऱ्याचे आणि कार्बनचे गुणधर्म किती वेगळे आहेत आपण सर्व जाणतो. तर हिरा हा शुक्राच्या अंडर येतो आणि कोल म्हणजे कोळसा शनीच्या अंडर येतो. तर हे आपल्याला समजायला पाहिजे. तर सेक्टरचा विचार करताना ह्या गोष्टी, ग्रह आणि राशी. नंतर कुंभ राशी आहे. कुंभ राशी कोणत्या तत्वाची आहे? वायू. काय डिनोट करते कुंभ राशी? R&D सायन्स. व्हेरी गुड. त्या अभिजितचे सांगणारच उत्तर संशोधन, स्पेस. बरोबर. कुंभ राशीत शनी आल्यापासून काय झालंय बघा मागच्या
2 वर्षामध्ये, पावणे 2 वर्षामध्ये काय झालं की स्पेस सायन्सशी संबंधित सगळे जे महत्त्वाचे संशोधन आहेत सगळ्या देशांनी केलेले ते सर्व पुढे आलेले आहेत. हे का आपण बघत नाही ज्योतिषी म्हणून? का त्या कुंभराशीच्या शनीला झोडपतो सारखं? अरे तो चांगला आहे ना, सायन्ससाठी संशोधन करण्यासाठी शनी चांगला आवश्यक आहे. शनीला झोडपू नका तुम्ही. शनी हा हिरो आहे, लक्षात घ्या. तो हिरा आहे, फक्त एक थोडीशी कमतरता आहे त्याच्यात. हिरो पण आहे आणि हिरा पण आहे. म्हणून स्पेस सायन्सशी संबंधित आहे. हे सगळं आपण बेसिकला शिकतो पण तो अप्लाय करत नाही. तर असं कुंभ राशीतलं शनी. आता बघा राहू मेनेमध्ये आलाय. मीन राशी कशाची निर्देशक आहे? मीन पैसेस जलतत्व. कोणतं जलतत्व? समुद्र. आणि मग समुद्रामध्ये हल्ले कधीपासून सुरू झालेत? का आपण बघत नाही की राहू महिन्यामध्ये आल्यापासून समुद्रातल्या जहाजांवर हल्ले सुरू झालेत, ड्रोन हल्ले होत आहेत, क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत, समुद्री चाचेहून त्यांना गोळ्या झाडतायत. किती सोपं आहे. ज्योतिष असं खूप कठीण नाही आहे रिलेट करणं, सोपं आहे. फक्त आपण काय करतो, 1ली ते 4थीपर्यंत शिकलो, 5वीला गेलो की 1 ते 4चा अभ्यास विसरून जातो आणि त्यामुळे तरी प्रॉब्लेम होतो. पुढचं शिकत जातो, मागचं सपाट होत जातं. तर तसं प्लीज करू नका. एकदम साध्या पद्धतीने आणि सिंपल वेने सहजतेने ते शास्त्र वापरा. सहजतेमध्ये जे सौंदर्य आहे ना त्याचं संत ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे की जे जे सहज भावाने तुम्ही कराल ना ते सर्वोच्च असतं, नाही सर्वात ब्युटिफुल असतं. तर असं अनेक सेक्टर आहेत. जसं गुरु आहे, मग गुरु काय डिनोट करतो? रवी हा अथॉरिटीचाच, गव्हर्नमेंटचा कारक आहे, सरकारचा कारक आहे, सरकारशी निगडीत ज्या PSU कंपन्या आहेत त्यांचा कारक आहे. आणि मग हे सरकारी कंपन्या आपल्याला यश देतील का? नक्की देतील. तुम्ही ऐका, एक म्हणतो 1.5 वर्षापूर्वी आपल्या पंतप्रधान मोदीजींनी संसदेत भाषण केलं होतं. माझ्याकडे क्लिप पण आहे त्याची. 1.5 ते 2 वर्ष झाले. तेव्हा त्यांनी सांगितलं की सरकारी कंपन्यांविषयी फार गैरसमजूत लोकांमध्ये आहे, पण येणाऱ्या काळात ती गैरसमजूत दूर होईल. हे जे वाक्य होतं हे किती जणांनी नोट केलं? कुणी नाही केलं, मी केलं त्याच दिवशी. आणि त्याच दिवशी माझ्या जेवढे जवळचे सगळ्यांना सांगितलं रेल्वेचे शेअर घ्या, PSUचे शेअर घ्या, तुम्ही 10 पट नफा कमवाल. आणि ते तेवढा कमवलेला आहे. त्यावेळेस 24 रुपयाला RFCचा शेअर होता, IRFC कंपनीचा, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा. आणि आज तो 200च्या जवळपास आलेला आहे. ही विजन पाहिजे आपल्याला. काम करायचं तर विजन पण पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पाहिजे. नुसते ग्रह तारे काय करणार आहे, तुमचा अभ्यास पण पाहिजे. इकॉनॉमिकचा अभ्यास पाहिजे, अर्थव्यवस्थेचा अभ्यास पाहिजे, जगातल्या अनेक घडामोडींचा अभ्यास पाहिजे की अमेरिकेत काय होतंय, युरोपमध्ये काय होतंय, रशियामध्ये काय होतंय, युक्रेनमध्ये काय होतंय, सगळं पाहिजे. जागतिक मार्केटमध्ये काय घडामोडी घडत आहेत, कारण त्यांचा परिणाम दुसऱ्या दिवशी होणार असतो. आज जे होणार असेल त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी इंडियन मार्केटवर होऊ शकतो. होईलच असं नाही. आणि आता मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्ण जगामध्ये नंबर 1 होणार आहे. आजही आपला जो रेट आहे इकॉनॉमीचा हा सगळ्यात जास्त आहे. बाकीचे सगळे बाद डबघाईला आलेले आहेत. त्यामुळे येणारा काळ हा पुढचा शेअर मार्केटसाठी खूप उत्तम काळ असणार आहे. तर आता जे एंट्री घेतील एप्रिलमध्ये ते खूप फायद्यामध्ये असणार आहेत. मार्केटवर जाणार आहे खूप. हे मी जवळजवळ 2 वर्षापासून मॅडमच्या आमच्या बरेचसे कार्यक्रम झाले तेव्हा पण मी सांगत होतो इतकं पाऊस इथपर्यंत जाणार. तर ते अभ्यासाने असं हवेत गोष्ट बोलत नाही. आणि तळमळ अशी असते की आपल्या सर्वांचा फायदा त्याच्यात व्हावा. आता शेअर मार्केटमध्ये मॅडम 2 प्रकार आहेत. जसं मॅडमनी सांगितलं की खूप जण बर्बाद होतात, तर इक्विटीमध्ये कोणी बर्बाद शक्यतो होत नाही. इक्विटी हा सेफेस्ट त्याचा हे आहे गुंतवणुकीचा मार्ग. व्हेअरएज जे करतात त्यांना माहिती असेल की निफ्टी आहे किंवा फ्युचर ऑप्शन्स वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये तुमची संपत्ती अगदी शून्य होण्याचा धोका असतो, ते पण काही दिवसांमध्ये. जसं पण लोक काय त्यांना शिकवतात, तुमचा पैसा दुप्पट तिप्पट होईल असं. ते जे लालच, राहू, ही लालसा जी आहे ना, लालसा ग्रीड मारते माणसाला. म्हणून मार्केटमध्ये काम करण्याने ग्रीड नाही पाहिजे, मानसिक स्थैर्य पाहिजे त्याच्याकडे. कोणतंही एक्साइटमेंट नको. हे थोडा 2 रुपये सटकले खाली की लगेच त्याचे एक्साइट व्हायला लागलं, बापरे आता काय करू. 3 वर्ष कधी कधी एखाद्या शेअरमध्ये मुवमेंट येत नाही.
आणि 3 वर्षानंतर त्याच्यात अशी मुवमेंट येते की तुम्ही आयुष्यभर कमवू शकत नाही एवढी संपत्ती तुम्हाला एखादा शेअर देऊन जातो. असे अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे आणि मी ते स्वतः माझ्या कार्यपद्धतीने तयार केलेत, अनुभवलेत. म्हणून सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे. मी काय सिलेक्ट करत आहात आणि कोणत्या वेळेला सिलेक्ट करत आहात. एंट्री पॉईंटला सिलेक्ट करत असाल तर फायदा होईल, एक्झिटला केलं तर फायदा होणार नाही, कदाचित नुकसान होईल. म्हणून आपल्याला हे जाणून घेणं आवश्यक आहे की जसं सरांनी खूप सकाळी सुंदर सांगितलं, बऱ्याच जणांना कळलं नाही. आय विल रिपीट दॅट. रवी आणि बुध त्याला कळलंच नाही त्यांना काही, कारण त्यांना माहीतच नाही की बुध वक्री होतो म्हणजे काय. रेट्रो होतो, रेट्रो मागे येतो, तो गती नाही. आणि मार्गी असताना जसा तो आत्ता आहे एकदम स्पीडमध्ये आहे. आता तो रवीला क्रॉस करणार आहे अजून 10 ते 12 दिवसानंतर. तेव्हा रवी बुध आदित्य होणार आहे कुंभ राशीत. आणि त्यावेळेला त्याचं जे रिडिंग मार्केटसाठी येईल ते पॉझिटिव्ह असेल. वेळेस त्यांनी जसं सांगितलं सरांनी की जेव्हा तो वक्री होऊन रवीला भेटायला येतो तर तेव्हा त्याचं रिडिंग चांगलं पॉझिटिव्ह नसतं बऱ्याचदा. आणि जर पॉझिटिव्ह येणार असेल, समजा ॲस्पेक्ट बाकीचे जर पॉझिटिव्ह आहेत तर ते आर्टिफिशियली पॉझिटिव्ह केलं जातं, लक्षात घ्या. असं मागच्या महिन्यात झालं होतं. मागच्या वेळेस जेव्हा बुध वक्री होता आणि 80च्या स्पीडला आसपास जेव्हा वक्री होऊन आला तेव्हा मार्केट खूप वर गेलं होतं, जे मी आधीच सांगितलं होतं. पण ते वर गेलं म्हणजे गेलं नाही, कारण वक्री बुध रवीला भेटला. तर हे असं जे ग्रहांच्या भेटाभेटी आहेत त्या कधी होतात, कशा होतात, यालाही फार महत्त्व शेअर मार्केटमध्ये आहे आणि ते जाणून घेणं आवश्यक आहे. ग्रहांचं परिभ्रमण आणि इतिहासाची पुनरावृत्ती या दोन्ही गोष्टींमध्ये एक साम्य आहे. खरं तर सरांनी आता आपल्याला जे सांगितलं त्यात इमोशनल टॅलेंट महत्त्वाचं आहे, सत्य ओळखणं महत्त्वाचं आहे. आणि त्यातील आपण पुढचा टप्पा घेऊ, कारण ते आता म्हणाले ग्रहांचं परिभ्रमण. आणि त्याच पद्धतीने शेअर मार्केटमध्ये सुद्धा इतिहास बदलतो. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे शनी महाराज जेव्हा 30 वर्षापूर्वी कुंभेत होते किंवा 60 वर्षापूर्वी कुंभेत होते. आता असं आहे की आता तुमच्या नोट्समध्ये दिलेलं आहे की सिंगल ग्रहांची भ्रमणं कशी आहे. जसं शनीचं 30 वर्ष आहे, चंद्राचं 28 दिवस आहे, रवीचं 1 वर्ष आहे, गुरुचं 12 वर्ष आहे, रवी राहू केतूचं 18 वर्ष आहे वगैरे वगैरे प्लुटोपर्यंत दिलेलं आहे. परंतु त्यांचे जे इंटर कनेक्शन्स आहेत, इंटरसेप्टिंग पॉईंट्स ज्याला म्हणतो की शनी इतर ग्रहांना कधी मिळणार आहे हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा गुरु हर्षलला कधी मिळणार, त्याचे इंटरसेक्टिंग पॉईंट कधी मिळत आहेत. हे इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे एकमेकांना, त्याला आपण मराठीत म्हणतो छेदन बिंदू, एकमेकांना छेदणारे त्याचे जे छेदन बिंदू तयार होतात, हे बिंदू तुम्हाला पकडता आले तर हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, हे तत्व कायम राहणार आहे. म्हणून तुम्हाला 1939 हर्षलने मध्ये ज्या हर्षलने मुवमेंट दिल्या 38ला, तर 84 वर्षांनी बरोबर तुम्हाला त्याचं हे मिळणार, हर्षलच्या मुवमेंट मिळतील. म्हणजे जेव्हा महायुद्ध सुरू व्हायच्या आधी जवळची जी परिस्थिती होती 1936च्या आसपास, 35-36, तर त्यावेळची परिस्थिती पुन्हा 84 वर्षांनी बरोबर 2019-20ला रिपीट झालेली आहे. फक्त यावेळेला महायुद्ध कोणतं झालं, पॅन्डेमिकचं. त्यावेळेला सुद्धा जगाला खूप त्रास झाला. 2019-20ला पण जगाला प्रचंड त्रास झालेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे. हे हर्षलचं सायकल आहे. पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा सूक्ष्मता आणायची असते कोणत्याही गोष्टीमध्ये, तेव्हा ते आपल्याला त्याचे कॉम्बिनेशन्स घ्यावे लागतात. जसं गुरु आणि शनीचे कॉम्बिनेशन्स हे शेअर मार्केटसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि ते एकमेकांना कधी भेटतात, दर 20 वर्षांनी भेटतात गुरु आणि शनी. तर ते 20 वर्षांनी भेटण्यानंतरचा जो इम्पॅक्ट आहे तो रिपिटेशनमध्ये येतो. त्यानंतर शनी हा हर्षलला कधी मिळणार, प्लुटोला कधी मिळणार, प्लुटोला मिळतो 33.5 वर्षानंतर, एक्झॅक्ट 33.5 वर्षानंतर शनी आणि प्लुटोची गळाभेट होते. मग तेव्हा भेट झाल्यानंतर 34 ते 37 वर्षाचा जो कालावधी आहे हा खूप सेन्सिटिव्ह असतो, जसं सरांनी सांगितलं सकाळी, हो की नाही, की कोणकोणत्या घटना होणार वगैरे वगैरे. मग ते मागे वळून बघा, 1990ची गोष्ट बघा, व्हॉट हॅपन इन 1990, की भारतावर अत्यंत कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती, हो की नाही.
तशी परिस्थिती रिपीट होऊ शकते का? शेअर मार्केटमध्ये मोठे बदल किंवा जी एक अर्थव्यवस्था आहे त्याचा एक टर्निंग पॉईंट तिथे असू शकतो का, हे आपल्याला पुन्हा तपासून बघावं लागणार आहे. कारण ती पोझिशन पुन्हा आता येऊ घातलेली आहे येणाऱ्या काळात. म्हणून वी हॅव टू बी अलर्ट. तसा आपल्या व्यवस्थेला त्याचा धोका सगळ्यात जगातमध्ये कमी आहे, बाकीच्यांना जास्त आहे. अमेरिका असेल, युरोप असेल, चायनाला सगळ्यात जास्त धोका आहे. पाकिस्तानची गोष्टच बोलू नका, त्याला आपण साईडलाच टाकूया. तर हे जे बदल घडणार आहेत जागतिक व्यवस्थेमध्ये ते सुद्धा भारताच्या पथ्यावर पडणार आहेत तिथून पुढे. म्हणून ते फार महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. खूपच छान सर, तुम्ही आज ज्या टिप्स देत आहात ते आपल्या अभ्यासकांसाठी उपयुक्त आहेतच, आपल्या चॅनलवरील प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. या सगळ्या टिप्सचा तुम्ही सुद्धा वापर करावा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहावे, आम्ही रिप्लाय करू. आपण जेव्हा ग्रहांचा अभ्यास करतो तेव्हा ग्रहांची एक थोडी वेगळी अवस्था असते, त्याला आपण स्तंभी अवस्था म्हणतो. आणि स्तंभी अवस्थेचे खूप थेट प्रभाव मार्केटवर होतात. त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ते तर सोपा विषय आहे. जर मी पंचांग रोज बघत असतील, पंचांगमध्ये प्रत्येक ग्रहाची गती वगैरे दिलेली असते. कारण ते ग्राउंड केतू सोडले तर राऊंड केतू नेहमी वक्रीच असतात. त्याच्यानंतर रवी आणि चंद्र हे कधीच वक्री होत नाही. बाकीचे सर्व ग्रह वक्री होतात, मार्गी होतात, परत मुवमेंटमध्ये येतात, फास्ट स्पीडमध्ये येतात. तर ही जी पोझिशन असते ना, की ते जेव्हा वक्री होणार असतात तेव्हा ती स्तंभी असतात. स्तंभी म्हणजे मोशनलेस, व्हेरी लिटल मोशन. तो काळ अत्यंत महत्वाचा असतो, लक्षात घ्या. आणि तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः पंचांगमध्ये पडताळून बघू शकता की आता हर्षल स्तंभी होता, मग तेव्हा मराठा आंदोलन वगैरे सगळं झालं. मग सगळे लोक विचारले, बापरे आता असं होणार, लाखो किती लाख लोक येणार मुंबईमध्ये. म्हटलं मुंबईपर्यंत येणारच नाही ते आझाद मैदानपर्यंत, कारण हर्षल मार्गी झालेला आहे आणि तो मुवमेंटमध्ये आला आहे. तर त्याचं उत्तर निघेल त्या प्रश्नाचं, आणि त्यामुळे त्यांना पुढे येण्याची गरज भासणार नाही, हे सांगितलं होतं. तर काही जण मुंबईमध्ये आलेच नाही, म्हणजे त्या व्यवस्था हे होईल ते होईल म्हणून. ते साहजिक आहे, परंतु त्याची गरज जेव्हा आपल्याला माहिती आहे तेव्हा ती नसते. मग जेव्हा असं हर्षल असेल, प्लुटो असेल, नेपच्यून असेल, हे कलेक्टिव्ह डेस्टिनेचे महत्त्वाचे ग्रह आहेत. हे जेव्हा पण स्तंभी होतात तेव्हा तुम्हाला सावधान राहणं आवश्यक असतं. आणि या वेळेला समजा प्लुटोसारखा ग्रह आहे किंवा नेपच्यूनसारखा ग्रह आहे, तर त्यावेळेला मोठ्या मोठ्या घटना घडतात. म्हणजे जहाजांवर वगैरे असं बॉम्बफेक होणार, हे होणार, ते सगळं मी आधीच सांगितलं होतं. मग सर लगेच मला फोन आले, सर तुम्ही सांगितलं असं, म्हटलं कुणाला सांगू नका, नाही ते म्हणतील की यांनीच करायला टिप दिली की काय सोमालियाच्या चाचांना. म्हणजे हा विनोदाचा भाग झाला, परंतु तसं घटना घडल्या. म्हणजे एव्हिएशन आणि समुद्रमार्गे होणारे जे शिपिंगचे व्यवसाय आहे त्याच्यावर परिणाम तो होणार होता. तर हर्षल त्याचा कारक ग्रह आहे. हर्षल हा अत्याधुनिक ग्रह आहे, फिजिकल लेवलचा ग्रह आहे आणि मॉडर्नाइज आहे. तो एकदम नवीन संशोधक आहे, इन्व्हेंटर आहे. फक्त तो थोडा क्रॅक डोक्याचा आहे, आणि शहाण्या डोक्याची माणसं कुठे संशोधन करणार, त्यासाठी आमच्यासारखे क्रॅक डोक्याचेच लागतात. शहाण्या माणसाचं कामच नाही संशोधन करणं. तर शहाणा माणूस हे नियमित विचार करणार असतो, लिमिटेड विचार करणार. तर सांगायचा मुद्दा काय की ते, कारण त्याच्यासाठी खूप तासनतास आयुष्यातले कित्येक वेळ द्यावा लागतो. आजही जसं एखाद्या गायकाला रियाज करावा लागतो, तसं मला रोज शेअर मार्केटमध्ये 4 ते 5 तास रोज अभ्यास करावा लागतो नियमित. कधीच त्याच्यात खंड मी करत नाही. म्हणजे असं थोडंसं आलं म्हणजे आपण खूप शहाणे झालो जगातले असं समजायचं कारण नाही. तर नियमित चालणारी ती प्रक्रिया आहे आणि हे हर्षल करू शकतो. म्हणून त्याचं थोडंसं समजून घ्यावं लागतं. थोडंसं हे असेल, वेडगळपणा असतो, थोडासा मुडीनेस असतो, थोडासा रागीतपणा असतो, तो असतोच त्याच्याकडे. तर हर्षलचे जे सेक्टर आहेत ते म्हणजे रेल्वे, मेनली रेल्वे. म्हणून रेल्वे असेल, पोस्ट ऑफिस असतील, शिपिंग असेल, या सगळ्यामध्ये खूप मोठ्या मुवमेंट्स येणार. माझगाव डॉकसारखा जो शेअर आहे तो 4 वर्षापूर्वी 100 रुपये होता. त्या IPOमध्ये मला स्वतःला लागला होता. त्याचा IPO आला होता, 100 रुपयाला होता. आज तो 5,000 रुपये. कॅन यू इमॅजिन दॅट? इमॅजिन करू शकतो कोणी? 100 रुपयाच्या शेअर 5,000 झाल्यावर किती मोठी रक्कम होते त्याची, ते खूप मोठी होते मल्टिप्लिकेशनमध्ये. तर शिपिंग, कारण तो शिपिंग बिल्डिंग वगैरेच आहे ना, की संरक्षणात्मकसाठी जहाजं वगैरे बनवणं, याच्या खूप मोठ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत.
आणि त्या कोचिनवाल्याकडे पण पाठवलेत त्यांनी, कोचिन शिपिंग यार्डकडे, म्हणून त्याचाही शेअर वाढलाय. सो मेनी थिंग्स आर देअर. जसं हर्षलचं मुवमेंट चालू झालं तसं इंडियन एअरलाईन्स पुन्हा टाटाकडे आली. दॅट वॉज द व्हेरी बिग मुवमेंट इन अवर कंट्री. तर असे हे ग्रह कार्य करत असतात. म्हणून स्तंभी काळामध्ये आपल्याला सावधानता बाळगणं आवश्यक आहे, किंवा खूप जास्त मुवमेंट जेव्हा होते तेव्हा सुद्धा खूप सावधान असणं आवश्यक आहे. आता आज चंद्राच्या किती गती आहे कोणीच सांगू शकणार नाही, कारण कोणी पंचांगच बघितलं नसेलच. आज चंद्र सुपर फास्ट मोडमध्ये आहे. जवळजवळ 910 कलाच्या आसपास त्याची स्पीड आहे. आणि ही स्पीड मोठ्या मोठ्या घटना घडवण्यास कारणीभूत असते. जसं बाकीचे पण प्लॅनेट स्पीडमध्ये आलेले आहेत. शनी खूप स्पीडमध्ये आहे, मंगळ स्पीडमध्ये आहे. अनेक ग्रह त्यांच्या नॉर्मल स्पीडपेक्षाही खूप जास्त स्पीडने जेव्हा जात आहेत तेव्हा खूप मोठ्या घटना आणि मोठे चढउतार संभवतात मार्केटमध्ये पण. तर ते काळ आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि ते मार्गी होईपर्यंत त्याच्या ज्या मुवमेंट त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला ते नक्की समजून येईल. बुधासारखा ग्रह जो आहे, बुध तर अत्यंत महत्त्वाचा आहे शेअर मार्केटसाठी. म्हणून बुधाच्या मुवमेंट, बुध सुद्धा आता जवळजवळ 100च्या वर त्याचं पंचांगाच्या वर गेलाय त्याची स्पीड. नाही तो 120-125 पर्यंत जाऊ शकतो. आणि 95 म्हणजे अतिचारी झाला, तो अतिचारी झाला, त्याला अतिचारी म्हणतात. म्हणून मार्केटमध्ये मोठे अपडाऊन आता येणाऱ्या काळात जेव्हा तो रेव्हिन्यू मिळेल तेव्हा मोठा अप मिळू शकतात. पुन्हा एक मार्केटवर मोडवर जाऊ शकतात ट्रेड्समध्ये मार्केट, आणि पुन्हा लो होऊ शकतो. तर तो पुन्हा मार्चमध्ये एंडिंगला स्तंभी कमी गती होत एप्रिल महिन्यात पूर्ण वक्री होतो. आणि त्यावेळेला एप्रिलमध्ये मोठा सूर्यग्रहण सुद्धा आहे. त्या ग्रहणामुळे फार मोठे पॉलिटिकल, सामाजिक, सांस्कृतिक, मार्केट, इकॉनॉमिकल हे परिणाम होण्याची शक्यता आहे त्यावेळेस. तर मोठा घटना एप्रिल 2nd वीक 1st वीक नंतर सुरू होणार आहे. आणि अशा घटना घडतील की ज्याचा विचार सुद्धा सामान्य व्यक्तींनी केलेला नसणार. बघा तुम्ही काय काही गोष्टी ह्या बोलता येत नाहीत कॅमेऱ्यासमोर, परंतु होणार नक्की. बघूया आपण. खूपच छान. आपण तेव्हापासून राशीबद्दल बोलतोय, स्तंभी मार्गी ग्रह, आणि ज्योतिषशास्त्रातला एक अजून महत्त्वाचा विभाग आहे नक्षत्र. नक्षत्राचे होणारे मार्केटवरील परिणाम, याची दिशा नेमकी काय आहे? नक्षत्र हा आपल्या ज्योतिषशास्त्राचा आत्मा आहे, लक्षात ठेवा. तोपर्यंत तुम्ही नक्षत्राचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त शरीर घडवताय, त्याच्यात आत्मा नाही. कालच आम्ही तुमच्या सेशनवरून आल्यानंतर खूप एनर्जेटिक झालं होतं. तर आमचे विद्यार्थी 3-4 जण आम्ही आकाश दर्शन करत होतो. मग तेव्हा आमची चर्चा झाली की ते म्हणाले, सर कोणतं नक्षत्र, कोणता तारा आहे? त्यांना मी सांगितलं की इथे पूर्वेला आता तूळ राशी उदित झाली आहे, इथे स्वाती आहे, चित्रा आहे, इकडे समोर त्याच्या मेष राशी आहे, तो अश्विनीचा स्टार आहे, त्याच्यापुढे भरणी आहे, त्याच्यापुढे कृत्तिका आहे, त्याच्या त्या सप्तर्षी आहे, 6 त्या ऋषींच्या बायका आहेत वगैरे वगैरे. असं ध्रुव तारा इकडे आहे वगैरे वगैरे असं चर्चा चालू होती स्टार आणि नक्षत्रावर. म्हणजे हे आपल्याला समजून घेणं किती आवश्यक आहे, कारण त्याचा उपयोग तुम्ही कॅलेंडर आहे ना, कॅलेंडर दिलेत कॅलेंडर आपले अभिजितचे त्यांच्याकडे कॅलेंडर आहे, तुमच्याकडे गेल्या वर्षी छापलेले कॅलेंडर अक्षय, हां त्याच्याकडे हां व्यवस्थित घडी घालून ठेवलेत ना सगळ्यांनी, गुंडाळी घालून व्यवस्थित ठेवा, अजिबात उघडायचं नाही त्याला. कारण उघडलं तर तुम्हाला ते समजेल की फिक्स स्टार ते पाय पेज मी त्या मेहनतीने त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे ते. आणि त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे किती डिग्रीवर कोणता फिक्स स्टार आहे, तो शुभ आहे की अशुभ आहे, सगळं लिहिलेलं. ते कोणी बघतच नाही, गुंडाळी टाकून मस्त ठेवून दिले. ते बघा, कारण नक्षत्र फार महत्त्वाचे आहे. आणि नक्षत्रामध्ये फिक्स स्टार हे तुम्हाला खूप मोठं तुमच्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्युशन करतात. बाकीचे सगळे तुमच्या गुंडाने जरी वीक असली किंवा दुर्बल असली तर तरी सुद्धा ते फिक्स स्टार तुम्हाला वर घेऊन. म्हणून नक्षत्र फार महत्त्वाचे. ती विशिष्ट नक्षत्र, विशिष्ट वारी आली की मार्केटिंगमध्ये काय परिणाम होतात हे सुद्धा आम्ही त्याच्या फॉर्म्युलेशन दिलेलं आहे करून नोट्समध्ये तुमच्या. उदाहरण देईल की या सोमवारी, आता गेलेलं सोमवार केतूचं नक्षत्र होतं आणि केतूच्या नक्षत्रावर चंद्रबरोबर शुक्र होता आणि चंद्राचा वार. म्हणून मी आधी सांगितलं होतं की मार्केटवर जाणार. दॅट वॉज माय रीडिंग.
आणि मार्केटवर गेलं त्या दिवशी सोमवारी. असं म्हणजे हे आपल्याला जर कॉन्स्टलेशन जरा नक्षत्र म्हणतात ते फॉर्म्युला तुमच्या हातात दिलेलं आहे. आता ते वापरून अभ्यास करून तुम्हाला स्वतः त्याचं परसेप्शन घ्यावं लागेल. ज्ञान हे परसेप्शन नाही मिळतं, माहितीने काही मिळत नाही. माहिती किती पडलेली आहे, इंटरनेटला गेले तर भरपूर आहे, करोडो लाखो पान आहे. पण परसेप्टिव्हमध्ये जाऊन आपल्याला काय उपयुक्त आहे हे जर बघितलं, पडताळून पाहिलं तर तुम्हाला त्याचं ज्ञान होतं आणि ते तुम्ही वापरू शकता, जे उपयुक्त असतं आपल्यासाठी. तर जे शुभ नक्षत्र आहे, अश्विनीसारखं नक्षत्र आहे, जे मेष राशीमध्ये चरतत्वामध्ये आहे, त्याच्यावर फास्ट मुवमेंट्स येतात एकदम. अश्व म्हणजे घोडा, घोड्याप्रमाणे एकदम सुपर फास्ट मुवमेंट येतं. एनर्जीचं एक एकक आहे ना, हाऊस पॉवर ज्याला म्हणतात. तर तसं आहे. ज्येष्ठासारखं नक्षत्र आलं की एक क्रूर नक्षत्र आहे. कृत्तिका आलं तर वेगळं आहे. धनिष्ठा, आज धनिष्ठा आहे पण आज मार्केट बंद आहे, काल होतं चालू. म्हणजे वेगवेगळ्या नक्षत्राचं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. की मगाशी 7-8चं रुलिंग होतं म्हणून मॅडमनी एक ॲक्टिव्हिटी घेतली. ती तेव्हाच का घेतली, कारण धनिष्ठा नक्षत्रामध्ये रवी पण आहे, चंद्र पण आहे, चंद्र अष्टमात होता. हे आपल्याला समजतंय का की आपण किती छान ॲक्टिव्हिटी केली. ती अष्टमाची ॲक्टिव्हिटी होती की तुम्हाला मोकळं करण्यासाठी केलेली. ही धनिष्ठा नक्षत्र आहे. जे कोणाचं होतं, भीष्माचार्यांचं नक्षत्र होतं. ते भीष्माचार्य माहिती ना, महाभारतातले, त्यांचं नक्षत्र होतं ते मंगळाचं नक्षत्र आहे. मग त्याचे परिणाम आपल्याला समजून घेताना इकडे आपण वेगळं धनिष्ठा पंचक, अरे बापरे धनिष्ठा पंचक आलं, घाबरतो. पण मार्केटमध्ये त्याचा विचार करताना वेगळ्या रीतीने केलं जातं. धनिष्ठा नक्षत्र चांगलं समजलं जातं मार्केटमध्ये. म्हणून जे मकर राशी जे हे करते निर्देशित, त्या याच्यामध्ये मुवमेंट्स येतात त्या दिवशी. खूपच छान सर. आपण ॲस्ट्रॉलॉजर आहात, वास्तुतज्ञ आहात, शेअर मार्केटमध्ये आपली मास्टरी आहे. या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन ही खरं तर रेअर आढळणारी गोष्ट आहे आणि त्यासाठी खूप अधिक अभ्यास करावा लागतो. या तुमच्या सर्व अभ्यासातून शेअर मार्केटमध्ये कोणी व्यवसाय करावा, कोणी करू नये, आणि करायचा असेल तर केव्हा करावा, असं शॉर्टकट मेथड आम्हाला देऊन टाका. अगदी छान. हर्षद मेहताची कुंडली बघा सगळ्यांनी, लक्षात येईल कोणी नाही केलं पाहिजे त्याचे काय परिणाम होतात. म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये तुम्ही जर ती कुंडली बघितली तर ती कुंडली खूप उच्च दर्जाची वाटते. कन्या लग्न, हां, आणि मिथुन राशीमध्ये बरेचसे प्लॅनेट आहेत, बुध, रवी वगैरे, एकदम चांगली वाटते, जोरदार. पण सूक्ष्म दृष्टीने जर विचार केला तर हा ग्राफ खूप वर जाऊन पुन्हा खाली आपटण्याचा आहे हे लक्षात येतं. म्हणून 5-12 म्हणजे पंचमात असणारा ग्रह जर 12व्या घराशी आणि 11व्या घराशी ॲस्पेक्ट योग करत असेल, चांगला नवपंचम योग, लाभ योग, चांगला योग करत असेल तर तुम्हाला यश नक्की 100% मिळणार. मोठं यश मिळेल मार्केटमध्ये. कारण ते हाऊसेस कोणते जॉईन होतील, 5, 11, 12, 5, 11, 12. आणि जे आम्ही आता DDM वाल्यांना माहिती की टॉर्क, 5-12चा टॉर्क गिविंग द रिझल्ट ऑफ 11th हाऊस, हा तिथे डायरेक्ट कन्फर्म होतो. ज्यांनी DDM केले त्यांनाच माहिती असेल टॉर्क म्हणजे काय. तर 5-12ची ॲक्टिव्हिटी हा 11चा रिझल्ट देतो तिथे. म्हणून आपला पंचम स्थान, पंचमेश किंवा पंचमात असणारा ग्रह हा लाभातील किंवा लाभेश किंवा वेश यांच्याशी कोणते योग ॲस्पेक्ट करत आहे ते बघणं तिथे आवश्यक आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं आणि महादशा, दशा, अंतर्दशा वगैरे याचा विचार केला की कुठेही 5-8-12ची दशा लागत नाही का. 5-8-12 लागल्यावर काय होणार सांगा, कोण सांगेल. 5-8-12 लागलं तर काय होणार, हां, लॉसेस होणार. मग काय करायचं, पत्नीच्या नावे खातं उघडा, ती तुम्हाला खूप फायदा होईल. कारण का, तुमचं 5-8-12 म्हणजे पत्नीचं 6-11 हे कॉम्बिनेशन होणार आहे, 2-6-11. हा विचार कोणाच्या ज्योतिषाच्या डोक्यात येतो का की आपण एक सेम महादशा अंतर्दशा निगेटिव्ह आहे, 5-8-12 पूर्णपणे खड्ड्यात घालणारी आहे दशा. सेम दशा आपण फक्त एक ट्रिक केली की पत्नीच्या नावे त्यांनी हे करावं किंवा व्यवसाय करावा किंवा शेअर मार्केटमध्ये ते सगळं करावं की त्याला 100% फायदा होणार. सेम कॉम्बिनेशन, निगेटिव्ह ट्रान्सफॉर्म इन टू द पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन. खूपच छान. जिथे प्रश्न आहेत तिथे उत्तरं नक्की असतात, नसली तर आपण शोधू शकतो. सर, हेच महत्त्वाचं.
सर, एखादा असा अनुभव आहे की एखाद्या व्यक्तीने जो शेअर मार्केटमध्ये छानपैकी काम करत होता, त्याने एखादी वास्तू घेतली आणि मोठं नुकसान झालं, किंवा एखादा व्यक्ती शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्य इन्व्हेस्टमेंट करत होता आणि त्याची वास्तू बदलली आणि यशाची टक्केवारी प्रचंड वाढली, या दोघांपैकी काही अनुभव आहेत? खूप छान प्रश्न आहे हा. मला फार आवडला प्रश्न, कारण हा सर्वंकष प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे की वास्तू म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण निवास करतो, राहतो ती वास्तू, त्याचबरोबर आपण घेतलेलं एखादं ऑफिस असेल किंवा आपण घेतलेलं एखादा प्लॉट असेल, जमीन असेल, हे सगळं तुमच्या नावावर आहे जर तुमच्या नावावर असेल तर. म्हणून तुमच्या नावावर असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा चांगला वाईट परिणामसुद्धा तुमच्यापर्यंत येणार आहे. म्हणून घर तुमचं चांगलं आहे, पण एखादा तुम्ही प्लॉट घेता की त्याच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असते आणि मग तुमची उतरती कळा चालू होते, किंवा ते घर सोडून दुसऱ्या घरात जेव्हा जाता आणि ते घर निगेटिव्ह असेल तर सुद्धा तुमच्या याच्यावर प्रचंड मोठे निगेटिव्ह परिणाम होऊ शकतात. म्हणून यू शुड बी केअरफुल. कोणतीही वास्तू घेताना, प्लॉट घेताना, दुकान घेताना, जे काही आपल्या नावावर किंवा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असेल ही सुद्धा तुमच्या नावावर करून घेताना किंवा येताना जर ती डिफेक्टिव्ह असेल तर घेऊ नका, असं मी सरळ सांगतो. की विकून टाकायचे, काय करायचं करा किंवा दानपत्र द्या, काही करा, पण तुमच्या नावावर काढून घेऊ नका. त्याची डिफेक्टिव्हिटी तुम्हाला भोगावी लागणार आहे. कधी कधी असं होतं ना की कोर्ट केसेस असतात, 10-15 वर्षाचं केस चालू राहते, की जमीन अशीच पडलेली असते, त्याच्यावर असंच गवत उगवतं, काय उगवतं, प्राणी होतात, साप होतात वगैरे वगैरे बरंच काय काय. तर त्याच्यातून येणारा जो दोष आहे त्याची तुम्ही सुद्धा वाटेकरू आहात, बरोबर. म्हणून असं मी माझ्या एका क्लायंटला असा सल्ला दिला कि तुम्हारा जो केस चल रहा है कितना 14 साल 15 साल हो गए आणि जमीन किती येणार आहे, 5-7 जण भाऊ आहे, फक्त काहीतरी 8-10 गुंठे येणार आहे, 15 वर्ष हे करून. अजून किती वर्ष झाले काय मी त्याला सांगितलं तुम्हारे पिताजी को समझाओ कि एक दान पत्र लिख के दे दो उनको, कोर्ट में साझर करो कि ये जमीन मुझे नहीं चाहिए और मैं इसके आई एम बैकिंग आउट, मैं पीछे हट रहा हूँ इससे. तो उससे आने वाला जो परिणाम है वो तुम्हारी जिंदगी से चला जाएगा जब तक वो कट नहीं करोगे. आणि मग त्याने तसंच केलं, तर तेव्हापासून त्याची परिस्थिती बरीचशी सुधारली. तर म्हणून समजू नका की आम्ही ज्या घरात राहतो त्याचाच आमच्याशी संबंध आहे. तुमचं गावी एखादं तुटकं मोडकं घर असेल ना जे तुम्ही नीट केलेलं नाही, त्याचा सुद्धा तुमच्या अख्ख्या खानदानला परिणाम भोगावा लागतो. आणि अशी उदाहरणं आहेत आमच्याकडे. कारण का की ते अँसेस्ट्रल घर आहे आणि तुमच्या खानदानीशी संबंधित सगळ्या भावबंधांना प्रॉब्लेम देणार. कुठपर्यंत, जोपर्यंत ते पूर्ण डेमोलिश करा एकतर, किंवा मग चांगलं व्यवस्थित बनवा, राहण्यायोग्य. रिकामं ठेवू नका, किंवा ते कोर्टात गेले म्हणून ते वर्षानुवर्ष तसंच तडक्या मोडक्या अवस्थेत असेल तर इट इज व्हेरी निगेटिव्ह. म्हणून हा सर्वंकष विचार महत्त्वाचा आहे. वास्तूमध्ये साऊथ ईस्ट डायरेक्शन आणि नॉर्थ वेस्ट डायरेक्शन या दोन्ही डायरेक्शनमध्ये कोणताही दोष नाही आणि साऊथ वेस्टलाही काही दोष नाही हे बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण आग्नेय दिशा ही लाभाची दिशा आहे, फुलफिलमेंट ऑफ डिझायर आहे. आणि जर तिथे तुमचा दोष असेल, खड्डे असतील, पाणी असेल, जलाशय असेल, तर काय होईल, टॉयलेट्स असतील. आम्ही त्या दिवशीच एका इंडस्ट्रीयल वास्तूच्या व्हिजिटला गेलो तर बघितलं सगळं साऊथ ईस्ट डिफेक्टिव्ह आहे त्या याच्यामध्ये. टॉयलेट साऊथ ईस्टला. नंतर मिठी नावाची मोठी नदी, आमचे विद्यार्थी होते त्यांना सांगितलं सगळं नोट करा, तर त्यांनी मग ती मिठी नदी बघितली साऊथ ईस्टला वाहणारी, ती पण त्या इंडस्ट्रीयल याच्यात जवळच. कसा फायदा होणार नाही ना साऊथ ईस्ट एवढी डिफेक्टिव्ह असेल तर. त्यानंतर नॉर्थ वेस्ट पण डिफेक्टिव्ह असेल तर 180 डिग्रीचा ॲस्पेक्ट जो आहे हा सगळ्यात मोठा दोष वास्तूमध्ये समजला जातो, जो तुम्हाला पूर्णपणे बर्बाद करू शकतो. आजचा राजा भिकारी होऊ शकतो, रोडवर येऊ शकतो, असंही आम्ही बघितलं आहे. एवढी ताकद आहे त्याच्यात. म्हणून ते आपण शास्त्राची परीक्षा घ्यायला कधी जायचं नाही, शास्त्राला नमस्कार करायचा. आपण जसे असं सगळ्या दिशेला ओम प्राच्याय नमः ओम वगैरे असं करून नमस्कार केले म्हणजे आपण नम्रतेने त्याच्याशी समरस झालो, त्यामुळे ते आपल्याला चांगले रिझल्ट येणार आहे. तसंच आपल्या वास्तूमध्ये साऊथ ईस्टला काही दोष नाही, नॉर्थ वेस्टलाही काही दोष नाही, कोणत्याही प्रकारे आरसे लावलेले नाही किंवा एक्सटेन्शन्स नाहीत, कट नाहीत, आणि साऊथ वेस्टला कोणते खड्डे नाही हे बघायला पाहिजे. कारण साऊथ वेस्टचा खड्डा तुम्हाला 100% फार व्हल्नरेबल रिझल्ट देऊ शकतो. खास करून तुझ्या घराचा जो कर्ता आहे त्याला तर खूपच. म्हणून आपण सावधान राहिलं पाहिजे. विषयाची परीक्षा घेऊ नये असं म्हणतात, आणि तुम्हाला घ्यायची असेल तर तुमची इच्छा, माझं काही म्हणणं नाही. फक्त असं ते नसलं पाहिजे. तसं नसेल ना तर तुम्ही 100% तुमच्या डेस्टिनी मॅनेजमेंटचे आपले टूल्स वापरून मार्केटमध्ये नक्की यशस्वी होऊ शकता.
आणि त्यासाठी कसं यशस्वी व्हायचं याचं आम्ही ट्रेनिंग पण देतो. मोफतमध्ये लोकांना मार्गदर्शन करतो तरी ते घेत नाहीत किंवा त्याप्रमाणे वागत नाहीत. हा त्यांचा दुर्दैवाचा भाग आहे. पण आमची कळकळ असते की त्यांना सगळ्यांना फायदा व्हावा, की एक किमान 100 मराठी करोडपती निर्माण व्हावेत असं वाटत असतं. आणि शेअर मार्केटविषयी जे गैरसमज जास्त आहेत आपल्या मनात, किंबहुना माझ्या पण मनात तसेच होते पूर्वी. कारण आपण सर्व मध्यमवर्गीय घरात जन्म घेतलेली माणसं आहोत. उच्च एकदम कोण अंबानीच्या खानदानामध्ये जन्म झालेला नाही. त्यामुळे गैरसमज असेच होते, आणि शेअर मार्केट जुगार, बिलकुल तो शब्द पण ऐकू नका. तर असं नाही आहे. ते 2 प्रकार वेगवेगळे आहेत. त्या इक्विटी नावाचा प्रकार जो आहे याच्यामध्ये गुंतवणूक करून अगदी छान अभ्यास करून तुम्हाला नक्की फायदेशीर त्या गुंतवणुकी होऊ शकतात, झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पण खूप माणूस श्रीमंत पण झालेले आहेत अनेक. असं काही नाही की हे, फक्त तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्वतःचं परसेप्शन पाहिजे आणि स्वतःच्या नावावरच डीमॅट अकाउंट उघडायचं. कुणाला पैसे द्यायचे नाही की मी 5 लाख द्या मग तुम्हाला 6 महिन्यानेच त्याचे 7 लाख देतो, अजिबात नाही. डीमॅट अकाउंट उघडायचं, तुमचं स्वतःचंच नावावर खातं असेल, दुसऱ्याने खरेदी विक्री काही केलं तरी तुमच्याच अकाउंटला पैसे येणार. कोणताही मानवी हस्तक्षेप त्याच्यामध्ये होत नाही, लक्षात ठेवा. शेअर मार्केटची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. आत्ताचे जे नियम आहेत सगळे सेबीने केलेले, की कुठेही फसवणुकीला जागा नाही, अनलेस अँड अंटिल तुम्ही स्वतः हे केल्याशिवाय. की एखादा एजंट असेल तो सांगेल याच्यावर सही करा, कशावर पण सही करा, आणि तुमचे शेअर तो काय करेल, प्लेस करेल किंवा गहाण टाकेल, आणि त्याच्यावर लोन घेऊन त्याच्यावर तो उड्या मारायला जातो. आणि त्या उड्या इतक्या महागात पडतात की त्याला जर करोडोचा लॉस झाला की तुमचे शेअर पण गेले पाण्यात, कारण तुम्ही सही दिली स्वतः. गहाण टाकायला माझी हरकत नाही. तर म्हणून कोणत्याही पेपरवर सही करायची नसते. हे धोके आहेत, हे धोके समजून घ्या. कारण लोक इथं फसतात. माझे एक क्लायंट जे अक्षरशः खूप नुकसान झालं तिचं. L&Tचे शेअर होते तिच्याकडे, L&T इन्फोटेक, आणि या प्लेसच्या शेअरवर सही करून तो पूर्ण एजंट डब्यात गेला. करोडोचे शेअर तिथे गेले पाण्यात. अर्ब रुपयाचे याच्यात घोटाळे असे होते. म्हणून त्याच्यामध्ये सावधानता बाळगा की कोणत्याही पेपरवर सही करताना आधी वाचा कशासाठी आहे, काय आहे. मी जेव्हा मार्केटमध्ये गेलो तेव्हा मला पण ते म्हणायचे, सर तुमचे शेअर प्लेस करा, आम्ही असं करू तसं करू. मला प्लेस नाही करायचं, मला ते माझ्याच अकाउंटला राहतो. आणि त्यामुळे मी वाचलो. नाही तर आमच्या बदलापूरमध्ये फार मोठा घोटाळा एक झाला होता, 400 CRचा जवळजवळ. यांना माहिती असेल, त्यांना ते व्यक्ती पण माहिती आहे, त्यांचं नाव मी घेणार नाही. ते तो आहे याच्यामुळेच झाला की ते उड्या मारतात कुठे, मोठ्या मोठ्या लोकांचे पैसे घेऊन स्वतःचे पैसे वापरत नाहीत. स्वतः मस्त मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी घेतात आणि लोकांचे पैसे वापरून मोठ्या उड्या मारायला जातात. ते आपटले की सगळे आपटले, सगळे गेले. कोणाला 1 रुपया पण मिळालेला नाही अद्यापपर्यंत. 10-12 वर्ष होऊन गेले आणि मिळणारही नाही. खूपच छान. मध्यमवर्गीय घरांमध्ये आजही शेअर मार्केट नको रे बाबा, तो आपला रस्ता नाही, ही भूमिका आजही कायम आहे. तुमच्या या सगळ्या पॉडकास्टिंगमधून, या सगळ्या मार्गदर्शनातून ही भूमिका मिटायला मदत होईल. आणि ही भूमिका बदलत असताना कोणती सावधानता बाळगून पुढे जावं हे सुद्धा लक्षात येईल. त्यामुळे हे पॉडकास्ट खूपच महत्त्वाचं आहे, सर्वांनी ऐकावं. एकदा ऐकून नाही समजलं तर पुन्हा ऐकावं, कारण त्यातील काही विषय हे अभ्यासाचे आहे आणि ते तुमच्या मनात रुजले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने शेअर मार्केटमध्ये वाटचाल करता येईल. सर, शेअर मार्केटच्या संदर्भात आम्ही अजून एक कायम शब्द ऐकतो, निफ्टी फ्युचर ऑप्शन. हे नेमकं काय स्वरूप आहे? कारण आज आपण जेव्हा पॉडकास्टिंग करतोय तर आपण हा विचार करतोय की आपल्या चॅनलवरील सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला संपूर्ण शास्त्रीय माहिती व्हावी. आणि म्हणून आम्ही काही प्रश्न असेही देतोय की जे अगदी सामान्य आहेत, तुम्हाला ते अगदी छोटे वाटत असतील, परंतु हा खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर निफ्टीचा इंडेक्स असतो. निफ्टी 50 म्हणजे 50 कंपन्यांचा एक समूह असतो आणि त्याच्या कामगिरीवर त्याचा इंडेक्स असतो. जसं आता 21,800 आहे आता इंडेक्स. मग तुम्ही काय करता की सोमवारी सांगणार की हा इंडेक्स 100 पॉईंट वाढेल, 21,900 वर जाईल. हां, पण दुसरा सांगणार नाही 21,800 आहे ना, 21,600 वर येईल किंवा 700 वर येईल. आणि त्याच्यावर तुम्ही ती पोझिशन घेता आणि त्याचे लॉट्स विकत घेता. आणि जर तुमचं प्रेडिक्शन बरोबर आलं तर तुम्हाला काही पटामध्ये त्याचा लाभ मिळतो. त्याचा फॉर्म्युला आहे
परंतु जर तुमचं प्रेडिक्शन चुकलं तर काही पटीमध्ये त्याचा लॉससुद्धा त्यांना तुमच्या वाट्याला येतो. म्हणून हे अतिशय रिस्की प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये मी असं सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्याच्यामध्ये बिलकुल उतरू नका. ते खूप सोपं वाटतं पण ते सोपं बिलकुल नाही. आणि त्याच्यामध्ये प्रचंड अक्षरशः बर्बाद झालेले माणसं आम्ही बघितलेत. पूर्ण घरदार सगळं गेलं त्यांचं. सो बी अलर्ट. तुम्ही त्याचा पहिला खूप अभ्यास करा, खूप त्याचं ज्ञान संपादन करा आणि नंतर मग तुम्हाला थोडंसं वाटलं तर आधी थोडं अमाऊंट करून केलं नंतर तर ती गोष्ट वेगळी. पण एकदम कोणतीही मोठी अमाऊंट त्याच्यामध्ये बिलकुल लावू नका. कारण त्याच्यामध्ये 90% लोकांना लॉस होतो, 10% फायदेवाले असतात. ही किती मोठी रिस्क आहे. त्याच्यापेक्षा कमी रिस्क 3 पत्त्यामध्ये आहे. म्हणजे 3 पत्ते खेळू नका. आय एम नॉट समर्थन नाही करत मी त्याचं, परंतु म्हणजे इतकी रिस्क आहे. तर रिस्क घेणं किंवा न घेणं ज्याचा त्याचा प्रश्न असला तरीसुद्धा आपल्याला फार सावधानतेनं त्याच्यामध्ये अभ्यासपूर्वक सगळं अनुभवाने केलं पाहिजे. नाहीतर ते अतिशय रिस्की फॅक्टर्स आहेत. तो खरा सट्टा टाईप झाला तो की ज्याच्यामध्ये तुम्ही शून्य होऊ शकता, 0 or 0. आणि आता आमचे काही मित्र आहेत की जे खूप जेन्युअनली त्याच्यामध्ये काम करतात. तर मी एक लेक्चरची सिरीज पण चालवतो, त्याच्यामध्ये त्यांचे लेक्चर्स वगैरे ठेवतो मोफतमध्ये. असे म्हणजे अक्षरशः जगप्रसिद्ध माणसं आहेत की ते या विषयावर बोलतात. मास्टरी आहे त्यांची आणि एकदम यंग आहेत, 29 वर्षाचे, 28, 27, 29 असे आहेत. पण त्यांचा तो वर्षानुवर्षाचा अभ्यास, रोज अभ्यास, 6 तास अभ्यास करतात आणि म्हणून ते मग तसं करू शकतात. तर ते खूप यशस्वी आहेत. पण त्यांना तेवढा वेळ लागलेला आहे, काळ लागलेला आहे. ते एंट्री पॉईंटमध्ये एकदम कोणी रिस्क जास्त घेऊ नये असं मला वाटतं. खूपच छान. सर, मोठमोठे उद्योजक असतात, कंपन्या असतात, स्थापन करतात आणि त्या कंपनीचे शेअर मार्केटवर मार्केट अवलंबूनही असतं कधीतरी. तर या उद्योजकांच्या कुंडल्या आणि ते ज्या कंपन्या स्थापन करतात त्या कंपन्यांच्या कुंडल्या याबद्दल नेमकं काय सांगता येईल? हो, बघा, कंपन्यांच्या पण कुंडल्या असतात. जसं आपल्या व्यक्तीची कुंडली असते किंवा शेअर मार्केट जेव्हा स्थापन झाला तेव्हाची कुंडली असेल, देशाची कुंडली असते, तशा कंपन्यांच्याही कुंडल्या असतात. आता त्या किती खऱ्या आपल्या ताब्यात मिळतील हा भाग जरा थोडासा वेगळा आहे. परंतु जर आपण योग्य डाटा आपल्याकडे मिळाला तर आपण त्याच्यावरून बरंच काही त्या कुंडल्यांच्या याच्यावरून सांगू शकतो. त्याचा अभ्यास आपल्याला व्हायला पाहिजे. जसं मी BSCचं उदाहरण दिलं की वृषभ लग्नाची कुंडली आहे, म्हणून ती आर्थिक राजधानी मुंबईला मजबूत करणारी आहे कुंडली. की वृषभ लग्नच एक तर श्रीमंत माणसांचं लग्न आहे. कोणाचं आहे का इथे वृषभ लग्न? हां, श्रीमंत आहेत बिचारे, त्यांना काही कमी नाही. आनंदी आहे, आनंदी आहे. म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे ना. आपण वृषभ लग्नाला समृद्धीचं प्रतीक मानतो. म्हणून वृषभ म्हणजे बैलाला किंवा गाईला आपण नॉर्थ ईस्टला ठेवतो. आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा बुल म्हणजे एका मोठ्या बैलाचं चित्र, पुतळा तिथे आपल्याला दिसतो. बघितला का कोणी कधी चित्रामध्ये वगैरे? तर तो समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणजे वास्तूमध्ये सुद्धा ईशान्येला गोवत्स म्हणजे वत्सासहित असणारी गाईचं चित्र किंवा एखादी पांढऱ्या रंगाची मूर्ती किंवा सिरॅमिकची मूर्ती ठेवावी, बैल ठेवावा, जोडी ठेवावी बैलाची. हे का म्हणतात की त्याच्यामुळे एक शुभत्व निर्माण होतं. वृषभ राशीचं स्थानच ईशान्येला आहे ना, तिथे आपण ठेवू शकतो की पूज्य भाव म्हणून. आणि गोमाता आपली सदैव पूज्य आहेच. तिच्यावर खूप मोठं संशोधन आता गव्हर्नमेंटतर्फे पण होत आहे, गोशाळा होत आहेत अनेक. त्यामुळे हे वृषभ लग्न आणि भारताचे पण वृषभ लग्न यालाही मॅचिंग होणार आहे. मुंबई आणि BSCचं म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि भारत देश या दोघांना. तर ते आपल्याला समजून घेता येईल. फक्त त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की चंद्र राहू अष्टमात आहे BSCच्या स्टॉकच्या पत्रिकेमध्ये. म्हणजे अति काय टाळलं पाहिजे? अति लालच बहुत बुरी बात. हे आपल्याला तिथे समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये होणारे जे मुवमेंट्स आहेत ते सगळ्यात जास्त मुवमेंट जेव्हा धनुराशीमध्ये एखादा पापग्रह येईल तेव्हा निगेटिव्ह मुवमेंट्स होतील. लक्षात ठेवा, धनुराशीमध्ये जेव्हा एखादा मोठा पापग्रह वगैरे भ्रमण करेल त्यावेळेला तिथे मोठे मुवमेंट्स आपल्याला बघायला मिळणार. जेव्हा रवी सुद्धा त्या केतू नक्षत्रातून जातो, मूळ नक्षत्रातून अष्टमात आहे,
तेव्हा जेव्हा तुम्ही मार्केटच्या मागच्या सगळ्या वर्षाचे काढू शकता की तेव्हा काही ना काही घटना घडलेल्या आहेत हे तुम्हाला पडताळून पाहता येईल. आणि शुभग्रह जर जात असेल तर तो चांगला करेल. पण पापग्रह अष्टमातून जाणं एक कसं निगेटिव्ह आहे ट्रान्झिशनमध्ये, की मोठ्या घटना दुर्दैवी निगेटिव्ह घटना होतील. असंही होईल की जे शेअर मार्केटच्या जवळ जे बॉम्बस्फोट वगैरे करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी बऱ्याच वर्षापूर्वी, तर तेव्हाची तुम्ही परिस्थिती जर बघितली तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय कॉम्बिनेशन्स होते असं. खूपच छान. हे या कॉम्बिनेशनकडे अभ्यासकांनी देखील लक्ष द्यावं, चॅनलवरील आमच्या मेंबर्सनी देखील लक्ष द्यावं, लिहून ठेवावे. धनुराशीतून जाणारा ग्रह काय काय प्रभाव करतो त्याचे तुमचे अनुभव देखील आम्हाला कमेंटमध्ये लिहावे, म्हणजे इतर अभ्यासकांना देखील ते उपयुक्त ठरेल. आपण असं म्हणतो ग्रहांचा प्रभाव व्यक्तीवर होतो, जिल्ह्यावर होतो, राज्यावर होतो, देशावर होतो, जगावर होतो, मार्केटवर देखील होतो. हे जग आज जे चाललं आहे त्याच्यात सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून शेवटी अमेरिकन अर्थव्यवस्था ही महत्त्वपूर्ण ठरते. आणि अमेरिकेची कुंडली आणि तिच्या मार्केटवर होणारा प्रभाव, चला प्रश्न विद्यार्थ्यांना आवडला तर त्याबद्दल आपण बोलूया. हो, मिथुन लग्न आहे अमेरिकेचं. मिथुन लग्नवाले खुश होतील सगळे. आम्ही अमेरिका आहोत तुम्ही अमेरिकाच आहात, आम्ही अमान्य करत नाही. तर मिथुन लग्न आहे आणि प्रोग्रेसिव्ह याच्यामध्ये जेव्हा मिथुन लग्नामध्ये अष्टमात मकर राशीमध्ये प्लुटो आला तर त्यावेळेला अमेरिकेमध्ये सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम्स निर्माण झाल्याचं आपण बघितलेलं आहे प्लुटो आल्यानंतर. आणि तेव्हापासून ज्या अष्टमातला मुवमेंट, तेव्हा शनी पण तिथेच होता आणि अनेक ग्रह तिथून ट्रान्झिट करत होते, पण तेव्हा ती वाचली अमेरिकेची अर्थव्यवस्था. नंतर मग पुन्हा शनी पुढे आला 9th हाऊसमध्ये, मग त्याने रिमेडीज दिल्या अमेरिकेला नॅचरल, आणि ती अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली. त्याचा आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा फार जवळचा संबंध आहे. का? कारण भारताचं सगळं IT सेक्टर हे अमेरिकेच्या, युरोपच्या त्यांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे. जर त्यांच्याकडे काही IT मध्ये प्रॉब्लेम झाला की आपल्याकडे 100% त्याचा लगेच इम्पॅक्ट होतो. कंपन्याचे रिझल्ट लगेच मायनसमध्ये येतात, काळेबंद. कारण त्यांचा जवळजवळ 70% जो हिस्सा आहे कामाचा म्हणा, प्रॉफिटचा म्हणा, हा सगळा परदेशातून येतो. म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये IT सेक्टरवर पण नजर ठेवावी लागेल. अर्थात जूनमध्ये IT सेक्टर एक हायेस्ट लेवल मारणार आहे, हे आताच सांगतो तुम्हाला. कारण जूनमध्ये रवी आणि बुध, आदित्य योग आणि शुक्र पण मिथुन राशीत तिथेच असल्यामुळे अनेक जे शुभ प्लॅनेट्सची मांदियाळी तिथे आहे. तर IT सेक्टरमध्ये खूप पॉझिटिव्ह मुवमेंट्स तेव्हा होणार आहेत, हे नक्की. म्हणून त्याप्रमाणे आपल्याला त्याचा विचार करायला पाहिजे की आता अमेरिकेमध्ये इलेक्शन होणार आहे सप्टेंबरमध्ये, ऑगस्टमध्ये. इंटरनल त्यांचे इलेक्शन सुरू झालेले आहेत, पण मेन इलेक्शन आता ऑगस्टमध्ये होणार आहे, ऑगस्ट सप्टेंबर. तर तो एक काळ महत्त्वाचा आहे की त्या वेळेला ते मार्केट पडू देणार नाही, पडणार नाही मार्केट ना. जेव्हा इलेक्शन असतात तेव्हा मार्केट पडलं तर मग सरकारचं काय होणार? तर मार्केट चालू राहील चांगल्या पद्धतीने, पण ते पुढेही तसंच असेल असं आपल्याला समजायचं कारण नाही. कारण हर्षल हा अमेरिकेच्या व्यवस्थानात येणार आहे. सकाळी सरांनी सांगितलं वृषभेत येणार आहे, मिथुन राशीच्या व्यवस्थानात हर्षल येणार आहे 12th हाऊसमध्ये. पण ऑन दॅट टाइम दे विल कॅप्चर द स्पेस, हे पण आहे, जे तो पॉझिटिव्ह रिझल्ट पण देईल हर्षल. की स्पेसमध्ये ते त्यांची खूप एक मालकी आणि हे स्थापित करतील त्यावेळेस. त्याची तयारी त्यांनी आधीपासून सुरू झालेली. तयारी नेहमी आधीपासून सुरू होते. आपण काय होतो की जागे होतो, अरे बापरे आता सरांनी सांगितलं जूनमध्ये IT वर येणार आहे, मग जूनमध्येच जागे होतो 10-15 जूनला, आणि तोपर्यंत वर गेलेलं असतं. मग एंट्री पॉईंट कुठे गेले? असं काही करू नका. त्याच्या आधी आपल्याला त्याचा विचार करणं आवश्यक आहे, म्हणजे प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. तो प्लॅनिंग करायला तुम्ही लागा. डायरीमध्ये आपल्याला लिहा. माझ्या डायरीत रोज लिहिलेलं असतं की आज मला हे करायचं, ते करायचं, याच्यामध्ये हे करायचं, त्याच्यामध्ये ते करायचं. त्याशिवाय एवढ्या मल्टिपल गोष्टी करणं शक्यच होणार नाही खूप. म्हणून मग ते आपल्याला प्लॅनिंग केलं पाहिजे, त्यांचं एक्झिक्युशन नंतर मग आपल्याला केलं पाहिजे. मग आपल्या जीवाला तोच लागून राहते, अरे आपण लिहिलंय ना आणि तसं झालं नाही, तर मग आपल्याला स्वतःला वाईट वाटतं. सो राईट इट डाऊन. पुढचं प्लॅनिंग 6 महिन्याचं तुम्ही आत्ता केलं, पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग आत्ता केलं, तर ही व्हिजन जी आहे ना, संदीप वासलेकरांचं पुस्तक वाचा सगळ्यांनी. वाचले का? माहिती आहेत कोण आहे ते?
डोंबिवलीवाल्यांना माहीत पाहिजे. संदीप वासलेकर सर हे डोंबिवलीचे आहेत आणि खूप महान माणूस आहे. यांची पुस्तकं वाचा तुम्ही. फोरसाईट नावाची कंपनी चालवतात ते त्यांच्याकडे व्हिजनरी सगळं काम चालतं. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकलेला माणूस आहे आणि हे इतिहासाचा अभ्यास करतात आणि हिस्ट्री रिपीट इट सेल्फ या तत्वावर आधारित ते काम करतात. आणि तुम्हाला सांगतो की जवळजवळ 90 देशांचे राष्ट्रप्रमुख यांना हा माणूस कधीही रात्री फोन करू शकतो हॉटलाईनवर आणि ते यांना कधीही फोन करतात फॉर देअर प्लॅनिंग ॲस्पेक्ट. आणि हे व्हिजन डॉक्युमेंट 25 वर्षाचं ते बनवून देतात. त्यामुळे मलेशियाचा विकास झाला आहे. त्यामुळे कितीतरी देश पुढे गेले. दुर्दैवानं आपल्या भारत देशामध्ये अजून त्यांचं कुणाला माहिती नाही किंवा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपण करून घेतलेला नाही चांगल्या प्रकारे. ते करून घ्यायला हवं आहे की असं एक व्हिजन बघणारा माणूस किती महान असला पाहिजे. जसे आपले अब्दुल कलाम साहेब होते की व्हिजनरी माणूस होता. त्यांनी सांगितलं 2025पर्यंत महासत्ता आर्थिक महासत्ता भारत होणार. बघा 25पर्यंत होतं की नाही. इट्स अ व्हिजन आणि या व्हिजनसाठी लोक आयुष्य खर्च करतात. तर असं व्हिजन आपल्याकडे असेल प्रत्येक गोष्टीचं तर आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. भारतात टॅलेंट भरपूरच आहे. वृषभ लग्नस्थानातला राहू त्याबद्दल काही वाद नाही. आपण आता बोलता बोललात की ग्रहणाचे परिणाम पाहायला मिळतात किंवा आता एप्रिलमध्ये होणाऱ्या ग्रहणाबद्दल आपण बोलत होता तर मग आपला विषय दुसऱ्या दिशेला गेला. तर ग्रहण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. एक्लिप्सेस चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे. पण भारताच्या पत्रिकेचा विचार केला तर ही होणारी ग्रहण हे 5-11 मधून होत आहेत. हे आपल्याला विसरायचं नाही. आपण ग्रहणाला घाबरतो आणि ग्रहणामध्ये पाणी प्यायचं नाही, हे खायचं नाही, ते प्यायचं नाही, काय काय पाळायचं, हे असं बरंचसं काय मायथॉलॉजिकल बघण्याचा प्रयत्न करतो. पण हे समजून घेतलं पाहिजे की ग्रहण कोणासाठी फायदेशीर आहे. तर ते 11व्या याच्यामध्ये होत असेल तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. 3, 6, 10, 11 मध्ये होणारी ग्रहणं ही पॉझिटिव्ह रिझल्ट देऊ शकतात. म्हणून भारतासाठी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ती निगेटिव्ह नाही. हां, सामाजिक याच्या दृष्टीने तेव्हा प्रॉब्लेम्स आहेत एप्रिल 2nd वीकला. हे मी नक्की नमूद करू शकतो. खूपच छान. सूर्य आणि शनीचे जे संबंध आहे की जसं सूर्य शनी हे दर 11.2 वर्षांनी जे 11 वर्ष आणि 3 महिन्यांनी जवळजवळ एकमेकांना भेटतात. त्याला सन स्पॉट्स म्हणतात की सूर्यावर अनेक स्पॉट वगैरे होतात आणि त्याचे इकॉलॉजिकल परिणाम होतात पूर्ण वातावरणावर. आणि वातावरणावर परिणाम झाल्यामुळे हवामानावर परिणाम होतो. हवामानावर परिणाम झाल्यामुळे शेतीवर परिणाम होतो आणि शेतीवर परिणाम झाले की आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. तर हा 2-3 वर्षांनी जो होणारा ॲस्पेक्ट आहे तो आता मागच्या वर्षी आता येणाऱ्या वर्षात मागच्या असल्यामुळे यंदा आपल्या पावसाचं प्रमाण खूप घटलेलं आहे. बरफ कमी पडला आहे. जिथे खूप थंडी पडते तिथं पण उष्णतेने हैराण झालेत लोक. कॅनडासारख्या देशात, अमेरिकेसारख्या काही देशामध्ये. तर हा जो परिणाम आहे तो दर 11 वर्ष 2-3 महिन्यांनी तो वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये रिपीट करतो. प्रपोर्शन मी यासाठी शब्द वापरतोय की आपल्याला त्याच्याबरोबर बाकीचे पण सायकल बघितले पाहिजे. जसं शनी आणि गुरु 20 वर्षांनी भेटतात. शनी हर्षल 44 वर्षांनी भेटतात. शनी नेपच्यून 36 वर्षांनी भेटतात. तो चार्ट त्याच्यात तुमचा दिलेला नाही म्हणून मी मगाशी व्हॉट्सअपला पाठवलेला आहे. कुणी बघितलं आय डोंट नो. बघितलं का कुणी? एकाने बघितलं, दोघांनी, बाकीच्यानी कोणी त्याच्याकडे कोण बघितलं नाही. बिझनेस सायकल्स म्हणून एक चार्ट पाठवला आहे आणि तो त्याच्यामध्ये हे शनीचे ॲस्पेक्ट सगळे दिलेले आहेत. तर हे आपण वापरू शकतो आणि त्याचे परिणाम अनुभवू शकतो की जसं राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिरता निर्माण होणार, हा सुद्धा रवी शनीचा एक ॲस्पेक्ट असू शकतो. रवी शनी म्हणून तो तसा 11.2 वर्षांनी आपल्याला अनुभवायला मिळतो. आता नंतरच्या काळामध्ये जेव्हा 28-29 सरांनी बरोबर काळ सांगितलंय की ज्यावेळेला मंदीची लाट येणार आहे मार्केटमध्ये पण 29 आय हॅव डिक्लेअर्ड इट बिफोर. पण त्यावेळेची परिस्थिती अशी असणार आहे आणि महायुद्ध जर होणार असेल तर 2030ला नोव्हेंबरच्या आसपास होणार आहे. हे सुद्धा माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये पण बरेच महिन्यांपूर्वी सांगितलेलं आहे. कारण त्यावेळेला ती ग्रहस्थिती होत आहे. त्या प्रकारची महायुद्ध घडण्यासाठी जी ग्रहस्थिती आवश्यक आहे तिथं युट्यूबला आता सध्या रोज काही जण सांगतात उद्या होईल, परवा होईल, 1 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल. मी एकमेव माणूस सांगितलं की 2030 पर्यंत होणार नाही. तोपर्यंत शांत राहा ना, कशाला चिंता करा. हां, अजून खूप वेळ आहे. मस्त जीवन आनंदात घालवा. पण लोक खूप चिंता करतात. त्यांना झोपेत पण ते महायुद्ध दिसायला लागतं. असं काही होणार नाही आहे. पण 28-29ला मोठी हे होणार आहे.
लक्षात घ्या. त्याचं दुसरं एक कारण आहे की जे मी लॉजिकली सांगतो की रवी आणि शनी आणि गुरु हे दर 20 वर्षांनी एकमेकांना भेटतात. 2008 साली शेअर मार्केटमध्ये खूप मोठी पडझड झाली अख्ख्या जगामध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे जे अभ्यास करतात. त्याच्यानंतर पुन्हा 20 वर्षांनी तो ॲस्पेक्ट रिपीट होणार. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. खूपच छान. साध्या सोप्या भाषेत किती मोठ्या टिप्स मिळू शकतात याचा अनुभव आपण घेतोय. सरकारी विविध धोरणं असतात किंवा वित्तीय नियामक नियंत्रण संस्था असतात, या सर्वांचं शेअर मार्केटवर होणारा प्रभाव नेमका कसा? फार महत्त्वाचं आहे की सरकारने एखादी पॉलिसी ठरवली तर ती पॉलिसी ठरवण्याच्या आधी ते बरंचसं विचारमंथन करतात त्याचं, आणि ते विचारमंथन त्यांचं चालू असतं, संसदेमध्ये चालू असतं, बाहेर पेपरला बातम्या येतात, तेव्हा आपल्याला ते पकडता आलं पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला एक संदर्भ दिला मोदी साहेबांच्या संसदेतील भाषणाचा, की जेव्हा त्यांनी सांगितलं की रेल्वे सेक्टर असेल, शिपिंग असेल, सरकारी सेक्टर असेल, जो आज तक बहुत बदनाम थे, अभी लोगों वो बदनाम नहीं होगा. हे दोनच वाक्य पकडले. दोज आर मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून सरकारी धोरण बदलणार आहे हे लक्षात आलं त्यावेळेला, एक 2-3 वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा ते स्टार्ट केलं. आणि आता तर आपण बजेट बघितलं, इंटरिम बजेट होतं, बजेट नव्हतं. त्या इंटरिम बजेटमध्ये पण त्यांनी कितीतरी ज्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत की एनर्जी सेक्टर, सोलरसाठी हे केलं, तर ते सोलरच्या हा ॲस्पेक्ट येणार हे मला माहिती होतं आधीच, तरी 2-4 वर्षापूर्वी. म्हणून सोलरचे शेअर तेव्हाच घेऊन ठेवले. ठीक आहे, आता घ्यायचं, आता किती महाग झाले ते सोलर आणि रेल्वे याच्यामध्ये खूप मोठा मुवमेंट्स येणार. इट वॉज माय व्हिजन, आणि बाय गॉड सेक, देवाच्या आशीर्वादाने ते बरोबर आले. मी स्वतःला श्रेय घेणार नाही. अभ्यास आपला चालूच राहतो. म्हणून जर चुकलं तर नक्की, मी तर सगळ्यांना सांगतो की काय चुकलं मला ते पाठवा, काय बरोबर आलं अजिबात सांगू नका. म्हणजे मला त्याच्यातून अभ्यासाला तुमच्यामुळे प्रेरणा मिळेल, दिशा मिळेल, आणि अजून पुढचा अभ्यास मी चांगला करेल. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे की शेअर मार्केटवर नियामक संस्था ज्या असतील, जसं रिझर्व्ह बँक ही नियामक संस्था आहे गव्हर्नमेंटची आहे, जिला स्वतंत्र दर्जा आहे. लक्षात ठेवा, ती फक्त काही मांजर नाही तटाखालची, स्वतंत्र दर्जा आहे तिला. म्हणून जेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर येतात, रेपो रेट वाढणार की नाही, त्यावेळेला शेअर मार्केटमध्ये असे स्तब्ध होतात सगळे, की रेपो रेट जर वाढला की मार्केटमध्ये लगेच डाऊनफॉल येतो इंटरेस्ट रेटचा. तर त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले तर त्याचा परिणाम लगेच मार्केटवर होतो, आणि सरकारचा तर होतोच होतो. सरकारने जे आता सोलरचं आणलं आहे किंवा बाकीच्या रेल्वे सेक्टर, पॉवर सेक्टर, ॲटॉमिक एनर्जी, सगळे सेक्टर्स, तर त्याच्यामध्ये खूप येणाऱ्या काळामध्ये आता वाढ होत आहे. बरीचशी झाली वाढ, कारण सगळे आधीच जागे असतात, आपल्यासारखे नाही, नियोजन करून सगळे अलर्ट असतात. तर नक्कीच होतो. सरकार फार महत्त्वाचं आहे याच्यात. म्हणून त्यांनी जर सांगितलं की ऊसापासून आता साखर नका बनवू, इथेनॉल बनवा, की इथेनॉल प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या लगेच वाढणार. हे तर आपलं सिंपल गोष्ट आहे. की गडकरी साहेबांनी सांगितलं की 20% आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासाठी दिलेलं आहे परवानगी. मग इथेनॉल प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्यावरच जाणार ना, सिंपल लॉजिक आहे. तर हे सरकारी धोरणात्मक निर्णय आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या काळात त्यांनी सांगितलं की हायड्रोजनशी निगडीत, हायड्रोजन आणि इको बॅलन्स करण्यासाठी, तर त्याच्याशी ज्या निगडीत संस्था आहेत, की त्याच्याशी निगडीत जे सेक्टर आहेत, ते त्याच्यामध्ये मुवमेंट्स होणार आहेत, 100% होणार. म्हणून आपल्याला हे शेअर मार्केटचे ट्रेंड्स हे सरकारच्या निर्णयांशी जुळून बघितले पाहिजेत. त्याचबरोबर त्याच्या इतर नियामक संस्था ज्या आहेत किंवा सुप्रीम कोर्टचे काही व्हर्डिक्ट्स वगैरे येतात ते सुद्धा तुम्हाला बघायला पाहिजे, वाचायला पाहिजे. रिझर्व्ह बँकेचं आहे, आणखी अनेक संस्था आहेत, अनेक कंपन्या आहेत, ते बघायला पाहिजे. खूपच छान. श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग शेअर मार्केट. सर, या शेअर मार्केटवर नैसर्गिक आपत्ती, युद्ध, मोठे मोठे युद्ध, किंवा आत्ता जरी आपण बघितलं रशिया, युक्रेन, या सर्वांचा होणारा परिणाम आणि त्याची दिशा कशी आहे? बरोबर आहे, याचा परिणाम हा होतो. तसं आता युक्रेन कशासाठी प्रसिद्ध आहे कोण सांगेल? लोखंड. अजून ऑइलसाठी प्रसिद्ध आहे. हो, भारी अभ्यास, व्हेरी गुड. कोणी उत्तर दिलं? गहू. अजून? गहू इज द करेक्ट आन्सर.
नाही, तेल सूर्यबियांपासून केलं जाणारं सूर्यफूल तेल, याच्यासाठी युक्रेन फार प्रसिद्ध आहे. त्याचं खूप मोठं प्रोडक्शन तिथे होतं आणि ते तिथे युद्ध झाल्यामुळे त्याचं प्रोडक्शन घटलेलं आहे. बरोबर. म्हणून अदानी साहेबांनी लगेच विल्मर बरोबर टायप करून अदानी विल्मर चालू केली की नाही IPO. हे उगाच नाही करत, हे विजन बघणारे माणसं असतात आणि ते विजनरी डिसिजन आधीच घेतात सगळे आणि त्याचे फायदे म्हणून त्यांना होतात कंपनीत. की सूर्यफुलाचं तेल आणि ते पाम तेल वगैरे, मलेशियात मागे किती मोठा प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा पाम तेलाचे भाव वाढले, तेव्हा इतर या कंपन्यांचे भाव वाढले होते. मलेशियाने बंदी घातली इंडियाला तेल देण्यासाठी, पाम तेल आम्ही देणार नाही. त्यावेळेला ते भाव वाढले होते त्याचे, जर कुणाला आठवत असेल तेव्हाची परिस्थिती. तर म्हणजे हे जे घटक आहेत हे फार कारणीभूत ठरतात, महत्वाचे आहेत. जसं रशिया युक्रेन बाबत आहे तसं आता मध्य आशियामध्ये चालू आहे आणि पुढचं महायुद्ध सुद्धा त्याचा सेंटर पॉईंट हा मध्य आशिया, साऊथ ईस्ट एशिया हाच असणार आहे. त्या वाळवंटाच्या रणातूनच सगळं रक्त सांडणार आहे, हे पण तुम्हाला सांगतो. तर म्हणून ती तशी परिस्थिती आता आपण बघतोय साऊथ ईस्ट एशियामध्ये काय चालू आहे. इस्रायल, जॉर्डन, पॅलेस्टाईन, इराण, हे सगळे कॉम्प्लिकेशन तयार झाले. त्यात अजून त्या इराणने पाकिस्तानवर काय बॉम्ब फेकले तिकडून, की नाही. म्हणजे असं सगळं ते खिचडी चालू आहे. चायना तो तैवानचा एरिया चालू आहे. म्हणून तैवान हा कशाचा मेन उत्पादक देश आहे, कोण सांगेल. चिप्स, सेमीकंडक्टर चिप्स, व्हेरी गुड. सगळ्यात जास्त बनतात तिथे. इंडियात काही बनत नाही, म्हणजे एकदम कमी, व्हेरी लिटल, 5% पण नाही. आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. म्हणून सेमीकंडक्टरचं मोदी साहेबांनी आता सांगितलं की आता आपण इकडे युनिट्स तयार करणार आहोत आणि त्याच्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्याच्या काही खाणी पण सापडल्यात, हे पण तुम्हाला सांगतो. हे सुद्धा माहिती काढणं आवश्यक आहे आणि मग ते उत्पादन होईल ना. नाही तर कच्चा माल बाहेरून आणायचा त्या सोलर एनर्जीसारखं ते परवडेबल होत नाही. कारण ते सोलरचे जे पॅनल्स वगैरे आहेत त्याच्यासाठी काही जो कच्चा माल आहे तो बाहेरून चायनावरून इकडून तिकडूनच मागवावा लागतो. आपली देशभक्ती कितीही असली तरी सुद्धा आपल्याला मागवावा लागतो तो बाहेरच्या देशातून. आपल्या इथे तयार होत नाही. मग काही रिझर्वायर वगैरे आता ONGCला सापडलेले आहेत आणि ONGCने दुसऱ्या याच्याशी हायड्रोजनसाठी टायप केलं. ही फार प्रचंड महत्त्वाची माहिती आहे आणि ONGCसाठी फार महत्त्वाची. यू विल सी इन द फ्युचर. तेवढ्या काळापर्यंत जाऊन काम करावं लागतं. कुठे सापडले, त्याचं प्रमाण किती आहे, किती प्रपोर्शनमध्ये सापडले, त्याचा काय फायदा होणार आहे देशाला वगैरे वगैरे, हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ह्या आपल्याला न्यूज, बातम्या, अभ्यास हा निरंतर करावा लागतो. त्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये पूर्णांशाने यशस्वी होता येणार नाही. म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीचं जेव्हा काही कुणाला सल्ला देत आहे तेव्हा तुम्हाला त्याच्या मागे 10 गोष्टी माहीत पाहिजेत. हे मी सांगतोय याचं कारण हे आहे. हे जर कारण माहीत नसेल तर कुणाला सल्ला देऊ नका असं मी सांगतो. खूपच छान. शेअर मार्केटमध्ये देखील आता सॉफ्टवेअर आलेले आहेत. लॉगारिथम पद्धत, ॲटोमेशन, या सर्वांबद्दल काय बोलाल. अल्गो सिस्टम फक्त शेअर मार्केटमध्ये नाही, जगाच्या सगळ्या गोष्टींमध्ये आलेली आहे. पण तुम्हाला सांगतो की ह्युमन ब्रेन हा सुपर आहे सगळ्यात. मॅडमनी पण काल सांगितलं की आपण 1% फक्त 1% नाही 0.5% मेंदू वापरतो. आपला मेंदूला त्रिकाळ ज्ञान आहे, भविष्य, भूत, वर्तमान सगळ्याचं ज्ञान आहे. त्याला किती टक्के वापरतो? 0.56 फक्त एवढाच. शास्त्रज्ञ 1% जास्तीत जास्त वापरतात. विचार करा की मेंदूमध्ये किती ताकद आहे, शक्ती आहे आपल्या. पण आपण प्रत्येक गोष्टीला माघार घेतो किंवा कंटाळा करतो, आळस करतो, म्हणून तो मेंदूवर गंज चढत जातो. खरं सांगायचं तर मी जरा परखडपणे बोलणारा माणूस आहे, सॉरी. पण तो गंज चढतो आणि गंज चढल्यामुळे मग ती बुद्धी चालत नाही. तिला पॉलिश करणं आवश्यक आहे रोजच्या रोज. त्यासाठी एक टेक्निक मॅडमने काल शिकवलं. तर अशा अनेक टेक्निक आहे, त्याचा आपण वापर करूया. आणि या कितीही अल्गो सिस्टम आल्या तरी त्याच्यामध्ये माणसाच्या मेंदू एवढी ताकद कधीच असणार नाही, हे मी ठामपणे सांगतो. माणसाचा मेंदू सुप्रीमच आहे आणि सुप्रीमच राहणार पुढे सुद्धा, कारण हे माणसानेच बनवले अल्गो. ते काय आपण वरून उल्कापातासारखं पडलेलं नाही. दॅट्स वाय. परफेक्ट. माणसाचा मेंदू ईश्वराने बनवला आणि माणसाने यंत्र बनवले. हो, परफेक्टच आहे, काही वाद नाही. ईश्वराशी आपण कृतज्ञ राहतोच. त्यामुळे आता आपण लास्ट
परंतु अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज आपल्या चर्चेमध्ये वारंवार हा विषय आला की लोभ नको आणि भीती तर अजिबात नको. मान्य, परंतु हे नियंत्रण करावे कसे? त्यासाठी तुम्हाला स्टॅबिलिटी ऑफ माइंड आवश्यक आहे. मनावर नियंत्रण मिळवावं लागेल. तुम्ही म्हणाले हे तर बापरे, हे सगळे सांगणारे साधूच स्वतः त्यांच्याच मनावर नियंत्रण नसतं. तेच कुठेतरी आपले प्रवाह पतित होतात असं मी म्हणेल जरा सभ्य भाषेमध्ये. म्हणजे एवढं सोपं नाही. तर मनावर नियंत्रण मिळू शकतो का? नक्की मिळू शकतो. आपल्या लोभावर, लालसेवर नियंत्रण मिळवायला हवं. त्यासाठी अध्यात्माची कास धरायला पाहिजे. अध्यात्म तुम्हाला मदत करेल. चिंतन, मेडिटेशन, योग, प्राणायाम, चांगल्या लोकांची संगत धरा. हो की नाही? सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, सत्संगती सदा घडो असं संतांनी सांगितलं. म्हणून चांगल्या माणसांच्या सहवासात राहा. त्यांनी एखाद्या वेळेस तुम्हाला शिवी जरी दिली, वाईट जरी बोलले, तर ती ओवी समजून घ्या. लगेच राग मानू नका. आणि ते कधी कधी तुमच्याच भल्यासाठी सांगत असतात, रागवत असतात. इन शॉर्ट, तर मी माझ्या शैक्षणिक कारकिर्दीतला सर्वात जास्त कडक शिक्षक होतो. म्हणजे माझे हात पुरेसर पण हात मिळवले कोणाची, तर परत हातच नाही मिळवणार कोणी. परंतु तो एक भाग असतोच की शिस्त आणि शिस्तीच्या जोडीने संस्कार, हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. तर हे जर आपण केलं, तर आपल्या जीवनाला शिस्त लावली, तर त्यातून नक्की ते साध्य होईल. कारणं सांगणं आपण बंद केलं पाहिजे, किंवा फालतू गोष्टींवर चर्चा करणं बंद केलं पाहिजे. नाही तर आपल्याला सवय असते, अरे याचं काय झालं, त्याचं काय झालं. अभ्यास तर काहीच नाही. ना राहुल गांधींचा अभ्यास, ना मोदीजींचा अभ्यास, ना नितीश कुमारचा अभ्यास, कुणाचा अभ्यास किंवा राजकीय याचा अभ्यास नसतो. पण आपल्याला चरबीचं चर्वण आवडतं. तो एक आपला भारतीय पद्धतीचा भाग आहे. मग ते पिक्चरमध्ये असतील किंवा काय असतील, ज्ञानाच्या गप्पा मारताना आपल्याला कुठे जास्त ऐकायला मिळत नाही. गॉसिपिंग वगैरे मिळतं. तर ते गॉसिपिंग टाळलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचा अनमोल वेळ घालवण्यापेक्षा, कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा, किंवा या क्रिकेटरने असं केलं, त्यांनी शतक मारायला पाहिजे होतं, याने असं, नो नीड ॲट ऑल. आपण वी आर नॉट एक्सपर्ट्स. तर आपले जजमेंटल व्ह्यू देण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण चांगल्या माणसाचे संगती, चांगल्या सुविचाराचं ग्रहण केले, तर आपल्या मनावर आपोआप नियंत्रण तयार होतं. आणि ज्योतिषाचं तर असतंच नियंत्रण चांगलं. म्हणून तर ते एवढे ठामपणे शिकतायत ना ज्योतिष. खूपच छान सर. आजचं सेशन हे अत्यंत विशेष झालेलं आहे. एकाच वेळी ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू आणि शेअर मार्केट या 3 विषयांमध्ये तज्ज्ञ असलेले अतिथी आज आपल्याला लाभलेत. त्यामुळे निश्चितच प्रेक्षकांना प्रचंड प्रश्न असतील. तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळावीत म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सरांचं नाव आणि मोबाईल नंबर लिहिणार आहे. त्यांना तुम्ही मेसेज करू शकता किंवा त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. तुमचे जे काही म्हणणं असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. खूप अति कमेंट असल्यावर कधी कधी आम्ही देऊ शकत नाही. एक मात्र नक्की, जर तुमच्या 100च्या वर कमेंट आल्या आणि सरांना 100च्या वर प्रश्न विचारले गेले, तर मी सरांना आत्ताच आमंत्रण देते पुढच्या पॉडकास्टिंगसाठी. चला, सरांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आपल्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी चॅनलच्या सगळ्या मेंबर्सनी पटकन प्रश्न शोधावे आणि कमेंट सेक्शनमध्ये टाकावे, म्हणजे आपण सरांना पुन्हा आमंत्रित करूया. आज इथेच थांबूया. पुन्हा अवश्य भेटू. शुभम, जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.